एका बाईने मला सांगितलं होतं जोड्याने मारावं असं वाटतं तुला. अरे बापरे. हो. प्रत्येक नट किंवा प्रत्येक माणूस युनिक आहे. त्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तर मला असं जातानाच कुणीतरी सांगितलं होतं, म्युन्सिपाल्टीत जातोयस, तुला जगू देणार नाहीत ते. का तर तुला त्यांच्यातलं एक व्हावं लागेल. अरे मला काटा आला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी काळ कुठला तर वरळी बिडीरी चाळ नंबर 65, खोली नंबर 64. आता अशी परिस्थिती आली होती की एक काळ असा होता की घरात 3 लाख रुपये शिल्लक होते आणि 4.5 लाखाचं कर्ज उरलं होतं. म्हणजे मी -1.5 लाख होतो. किती सालची घटना आहे? 14 मध्ये. आणि किती टोटल लॉस झाला या सगळ्यामध्ये? विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार. PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत विजय निकम आहेत सर. खूप खूप स्वागत आहे राजश्री धन्यवाद. मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. कसे आहात सर? काय सुरू आहे? उत्तम चाललेलं आहे सगळं. आत्ताच ऑक्टोबरमध्ये एक दशमी नावाची फिल्म येऊ घातली आहे. आणखी एक फिल्म आहे जयंती 2 नावाची, ती सप्टेंबरमध्ये येते. दशमी मला वाटतं ऐकलंच बऱ्यापैकी चर्चा चालू आहे. विजयादशमीला प्रदर्शित होती. अगदी अगदी अगदी. या सिनेमा, जसं तुम्ही म्हणालात, या सिनेमाची चर्चा होतीये ती खऱ्या अर्थानं एक वेगळी चर्चा अशी आहे की आज तागायत आम्ही तुम्हाला खलनायकाच्या भूमिकेतनं बघितलेलं आहे, किंवा थोडासा खुनशी माणूस, काहीतरी थोडासा वात्रटपणा करणारा माणूस, अशी पात्र आम्ही तुमच्याकडनं पाहिलेली आहेत. आणि या सिनेमात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. कुठेतरी थोडासा बदल जाणवलाय कॅरेक्टरमध्ये झालाय? काय झालं ना, मला असं वाटतं की माझा चेहरा ना थोडासा असा काहीतरी रागीट, उगाच मी नॉर्मल बघितलं तरी पूर्वी अगदी बायको पण म्हणायची का रागाने का बघतो, अरे नाही नाही असं. तर त्यामुळे कदाचित वर्गीकरणात मी खलनायकांमध्ये मोडत 70% लोकांनी तसे दिले, पण 30% लोकांनी खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स दिली. आणि त्यानंतर मग मला हळूहळू वेगळी कॅरेक्टर्स मिळायला लागली. पण आता इथं काय झालंय, माणसाचा लेखकाने शोध घ्यायला सुरुवात केली. माणूस दिसतो कसा, वागतो कसा, असतो कसा, म्हणजे आपली प्रतिमा ना, निलेश, मला असं वाटतं की माझ्या मनातली प्रतिमा मला तुझ्या मनात माझी काय असावी असं वाटतं ते, मी तुला काय दाखवतो ते, आणि समाजात काय असावी असं वाटतं. अशा वेगवेगळ्या प्रतिमा जपत आपण जगत असतो. आणि त्यातून मला असं वाटतं की समोरचा माणूस तुला ओळखण्याऐवजी कन्फ्युजच जास्त होतो. हां, तर एक अतिशय सोज्वळ प्रवृत्तीचा, त्यातल्या त्यात मनमोकळा आणि कुणाच्या अडीअडचणीला धावून जाणारा वगैरे असा माणूस मला करायला मिळाला. सुदैवाने दिग्दर्शक योगेश भोसलेंनी माझ्यावर विश्वास टाकला चांगला. असं झालं. वा. बऱ्याचदा असं होतं ना की स्टिरियोटाईप होतात काही गोष्टीचे. म्हणजे समजा एखाद्या अभिनेत्रीने रडूबाईची भूमिका केली तर मग तिला सतत तशाच भूमिका येत जातात. किंवा एखादी अभिनेत्री कुठल्या तरी मालिकेत काकूच्या किंवा मावशीच्या भूमिकेत असते, मग पुढच्या काही सिरियल तिला त्याच पद्धतीच्या भूमिका विचारल्या जातात. तुमच्याही बाबतीत मध्यंतरी असं होत होतं की विजय निकमांचा एक खलनायक गाजला, मग त्याच्यानंतर सगळी खलनायकी पात्र येऊ लागली. मग जेव्हा अचानक एखादा दिग्दर्शक असा फोन करतो की विजयजी तुम्हाला थोडंसं सोज्वळ पात्र आहे किंवा चांगल्या माणसाची भूमिका करायची आहे, तेव्हा नट म्हणून जी भावना असते पहिल्या फोनवरती ती काय असते? काय आनंद होतो ना. नटाची इच्छाच अशी असते की मला वेगवेगळी पात्र करायला मिळावी, कुठल्याही नटाची. कारण मला कॅरेक्टरायझेशन हा सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटीचा भाग वाटतो. क्या बात आहे. तर मला त्याचा अभ्यास करून बाबा हा असा का, कुठे राहतो, कसा करतो, मग त्याची लहानपणापासून डेव्हलपमेंट अशी. आता हे मी म्हणेन तुम्हाला, असं सांगितलं तुला मी आत्ता की 5 मिनिटं सांगत राहीन की असं असं आपण अभ्यास करतो, पण जनरली नंतर ना तुला सवय होते आणि ते 5 सेकंदात सुद्धा तेवढा स्टडी, स्क्रिप्ट वाचल्यानंतर किंवा लेखक दिग्दर्शक अशी बोलल्यानंतर हे सगळं होऊन जातं. अगदी. असा माझा अनुभव आहे. पण अशी कुठली पात्र आहेत खलनायकी स्वरूपातली जी जास्त गाजली आणि ज्याचा इम्पॅक्ट खूप जास्त वेळ राहिला, ज्याच्यामुळे ही प्रतिमा तयार झाली? मला असं वाटतं की माझी सुरुवातच झाली, मी नोकरी करत असताना मी काही अभिनयात लेखन दिग्दर्शन करत एक संस्था चालवत होतो नाटकाची. सुरुवातच फरारी की सवारी झाली. ते कॅरेक्टर जरा थोडंसं विलनिश होतं
आणि पहिल्यांदा मी लोकांसमोर जर तसा विलनिश म्हणून आलो आणि त्यानंतर एका पॉडकास्ट एक असं 15-20 मिनिटांचं एक पुण्याचं हे आहे सारंग साठेचं, त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर असं फारच खोचक बोलणारं, मुद्दाम टोचून बोलणारं, कोणाला लागेल असं बोलणारं, असं जे टिपिकल कॅरेक्टर, तर ती दोन ना पहिलं फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ना. आता निलेश मला भेटला तेव्हा पहिल्यांदा तू जर हसून आलास तर माझं वेगळं मत होईल, तू नंतर न हसलाच नाहीस किंवा थोडासा अहंकाराने आला तर ते तू कसा येतोस त्याच्यावर तुझ्याबद्दल मत होतं आणि पुढच्या वेळी मग मी असं नाही नाही निलेश तो तसाच आहे असं मतच करून घेतो. तसं या 2 रोल्समुळे झालं. पण त्यानंतर चांगल्या दिग्दर्शकांनी मात्र मला माझ्यावर अन्याय नाही केला. त्यांनी खूप वेगवेगळी तुम्ही काय ते व्हेंटिलेटर म्हणा, धर्मवीर म्हणा, रनवे 34 म्हणा किंवा असे कित्येक असे सिनेमे झाले की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे कॅरेक्टर्स केले. खरं. पण आपण जेव्हा एखादं पात्र साकारत असताना त्याचा इम्पॅक्ट जेव्हा पडतो ना तेव्हा तो प्रेक्षकांच्याही मनावरती पडतो किंवा प्रेक्षकांच्या मनात तो जास्त दीर्घकाळ राहतो. कारण की प्रेक्षक त्याच्याशी एकरूप झालेले असतात किंवा त्यांना ते आपला चेहरा बघितला तरी आठवतं की अरे नाही ह्याचं हे कॅरेक्टर आपल्याला पाठ आहे की लक्षात आहे. असं कधी झालंय एखादी प्रेक्षक प्रतिक्रिया आणि तेव्हा तुम्ही असं वाटलं की हो, अरे ते येऊन सांगतात तुमचं ना तुम्ही रागवू नका पण तुमचा फार राग येतो आम्हाला. म्हटलं थांबा आता मी रागावेन मग असं असं कुठल्या भूमिकेनंतर झालं स्पेशली? असं बऱ्याचदा तुम्हाला सांगतो की म्हणजे आता ना मी नावं तुम्हाला नाही सांगू शकणार पण तेव्हा तो सिनेमा रिलीज झाला किंवा फार पूर्वी मी सिरियल्समध्ये 1-2 कॅरेक्टर्स अशी केली होती तेव्हा ती माणसं यायची आणि म्हणायची की नाही नाही तुम्हाला एका बाईने मला सांगितलं होतं जोड्याने मारावं असं वाटतं तुम्हाला. अरे बापरे. हो आणि ते हसतच सांगत होती अरे खरंच तुम्हाला जोड्याने मारावं असं वाटतं. तर आम्हाला वाटतं की हे यश आहे दुसरं काय. बरं हे यश माझ्या एकट्याचं नाही असं नाही. हे यश आहे लेखक दिग्दर्शक पुन्हा परत कॅमेरामन एडिटर बॅकग्राऊंड म्युझिक. मी निलेश तुला जस्ट इमॅजिन करायला सांगेन की एखादी सिरियल आपण बघतोय आणि 5-1 मिनटं त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक काढून घेतलं बघू शकू नाही बघू शकणार. तसंच आहे. ह्याचे जे कुठले फॅक्टर्स आहेत जे आम्हाला नटांना उत्तम तऱ्हेने सादर करणारे असतात त्या फॅक्टर्सकडे दुर्दैवाने लक्ष जात नाही आणि आम्ही दिसतो म्हणून आमच्याकडे लक्ष जातं. असा सगळा प्रॉब्लेम आहे. या प्रेक्षक प्रतिक्रिया आता फार महत्त्वाच्या असतातच आपल्याला. पण एखादं पात्र असं असतं ना की जे आपल्याला आपल्या सगळ्या प्रवासाला वेगळं वळण लावून जातं. म्हणजे आपला एक प्रवास सुरू असतो की आपण कामं करत असतो आपलं लेखन दिग्दर्शन जे काही आपलं रोजचं आहे ते सुरू असतं पण आपण ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतो खऱ्या अर्थानं की त्या भूमिकेनंतर खऱ्या अर्थानं आयुष्य बदलतं किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो इंडस्ट्रीतल्या लोकांचा प्रेक्षकांचा. असं कधी झालं आणि त्याची नेमकी काय घटना होती ती? बरोबर. हा प्रश्न ना कसं होतं की लीड कॅरेक्टर्स करणारी मुलं असतात मुली असतात किंवा लीड कॅरेक्टर्स करणारे वयस्कर असतात त्यांच्या बाबतीत जास्त असं होतं. कारण ना मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे त्यामुळे ना मला माझा विचार केला आणि मी अभिनयात नोकरी सोडून आलो तो 54व्या वर्षी वयाच्या आणि 55व्या वर्षी मला काम मिळालं. तर झालं असं की मी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश होण्याशिवाय पर्यायच नव्हतं मला कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणूनच. कारण या वयातल्या माणसाला कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणूनच येता येतं. आता असं झाल्यामुळे मला प्रत्येक वेळी विचार फक्त माझ्या चेहऱ्यामुळे किंवा आधीच्या या 2 सिनेमांमुळे सुरुवात अशी झाली की मला जरा काय ते म्हणतात त्याला ते नाही हा तिकडेच बरा आहे त्याच्या जे डोळ्यातून ते असं तसं. पण मला नंतर काही मापुसकरांनीच वेगळं दिलं. नंतर यांनी एक उत्तम कॅरेक्टर दिलं प्रवीण तरडेंनी दिलं धर्मवीरमध्ये. परत आपला समीर विद्वंसने चांगलं सरपोतदारांनी चांगलं दिलं आदित्य सरपोतदारांनी. तर अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स मला मिळाल्यानंतर एक तर होतं कसं मी नाटकांमध्ये जरी कॅरेक्टर्स केली तरी मी सिनेमाच्या पडद्यावर सुद्धा वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये स्वीकारलं जातोय हा कॉन्फिडन्स मला हवा होता आणि तो ह्या सगळ्या कॅरेक्टर्समुळे मिळाला मला.
खरंय. तुम्ही उशिरा आलात पण थेट आलात हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की जे काम तुम्ही केलं ते पोहोचलं हेही लोकांना माहिती आहे, कारण की प्रेक्षकांनी त्याची दाद दिली. पण कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये आपण ज्याला अंडररेटेड म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो की मनासारखी प्रसिद्धी नाही मिळाली, असं तुमच्या बाबतीत झालं का? की हवं तसं आपण त्याला यश म्हणू शकतो, प्रसिद्धी म्हणू शकतो, लाईमलाईट म्हणू शकतो, कारण आता सध्या प्रसिद्धीचा खेळ आहे सगळा, मग ते सोशल मीडिया असेल किंवा ओव्हरऑलच वातावरणात असं झालं का की अरे पुरेसं ते वातावरण नाही तयार झालं किंवा ती प्रसिद्धी नाही घेता आली किंवा असं काही झालं का तुमच्या बाबतीत? जरी म्हणजे असं मला इतकं मोठ्या प्रमाणात ते जाणवत नाही. आपल्याला प्रत्येक माणसाला ना आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त मिळावं असं वाटतच असतं. पण मला असं वाटतं की कॅरेक्टर आर्टिस्टला याच्यापेक्षा जास्त काय मिळू शकतं या वयात. या वयात त्याला एक तर त्या कॅरेक्टर्स कुठली मिळणार, तर या वयाची मिळणार. परत जी मिळणार ती काही लीड नसणार किंवा या माणसामुळे सगळं सिनेमा उलटा फुलटा होतोय अशीही नसणार. अशी असण्याची शक्यता आहे काही विशिष्ट केसेसमध्ये आणि तशी मला मिळाली सुद्धा. पण मी सतत लगातार कुठे दिसत नसल्यामुळे मी फार वेबसिरीज आणि सिनेमा वगळता गेल्या 6-7 वर्षात काही केलं नाही. त्यामुळे मी सतत दिसतोय स्क्रीनवर असं होत नाही. आणि त्यामुळे असेल कदाचित की ती प्रसिद्धी जी आहे ती थोडी लिमिटेड राहते आणि ती तेवढी राहण्यात मला गंमत वाटते. कारण आपल्या भोवती थोडंसं तरी एक गूढ असावं आपल्या व्यक्तिमत्वातलं जे, आणि ते असतंच आपल्या आतमध्ये सगळं. मग आणखी 25 वर्ष मी जिवंत आहे तोपर्यंत सगळं उघड होऊ नये माझ्या, कारण मला असं वाटतं की मी आणखी खूप कॅरेक्टर्स नवीन नवीन वेगळी करू शकतो आणि ती दिग्दर्शकांना माझ्या ते अप्रूव्ह करतील इतक्या बऱ्या पद्धतीने करू शकतो. कारण थिएटरचा माझा अनुभव 83 सालापासूनचा आहे, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेता म्हणून. तर ते मला त्याचा स्वतःसाठी लाभ करून घ्यायचा आहे. खरंय. तुम्ही म्हणालात की मी फारसं दिसत नाहीये, पण मी जर तुमचा प्रवास बघितला तर मला असं वाटतंय की जेव्हापासून समजा तुम्ही म्हणालात की मी 55व्या वर्षापासून सुरुवात केली, पण मला असं वाटतं की तुम्ही त्या प्रवासानंतर आतापर्यंत खूप प्रॉमिनंटली आणि प्रॉमिसिंगली दिसताय सर. कारण तुमचा एक प्रोजेक्ट संपतो तोपर्यंत काही दिवसात तुमचा नवीन प्रोजेक्ट येतो आणि सातत्याने वेगवेगळ्या भूमिका आम्ही पाहतोय तुमच्या. ही मला खूप सकारात्मकता वाटते या सगळ्या प्रवासातली. तुम्ही याच्याकडे कसं बघता? कारण सातत्याने वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत, सातत्याने विजय निकम हा चेहरा लोकांपर्यंत पोहोचतोय. याच्या मागे नेमकं काय गणित आहे? इतकं चांगल्या पद्धतीनं काम येत राहणं आणि ते करत राहणं. मी सांगू तो कोणतरी वर बसलाय त्याला असं वाटतंय की मी प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून तो वरून मदत करतोय. येत राहतात कामं. पण मी तुला एक सांगू का की आत्ता मीडियामध्ये इतक्या प्रकारे सतत कुठे क्लिप चालू आहे, कुठे काय चालू आहे, कुठे जुनच काहीतरी सिनेमा दाखवतात, कुठे काय, तर मॅक्झिमम अशा तऱ्हेने प्रत्येक नट दिसत राहतो कमी जास्त प्रमाणात. पण मी कामाचं सांगितलं असतं 365 पैकी मला असं वाटतं 50 दिवस मी काम करतो. बापरे. कारण मी फक्त फिल्म्स करतो आणि फिल्म्समध्ये माझी भूमिका 20-20 दिवसांची कधीच नसते. ती असते 4 दिवसांपासून ते 10 दिवसांची, 12 दिवसांची. आणि मी फक्त वेबसिरीज करतो. हिंदी फिल्म्स, मराठी फिल्म्स, मराठी वेबसिरीज, हिंदी वेबसिरीज. मराठी वेबसिरीज काही अजून कधी माझ्याकडे आली नाही, पण हिंदी वेबसिरीज बऱ्याच केल्या आणि जाहिराती करतो. आणि आर्थिक दृष्ट्या सुदैवाने माझ्यावर तसं काही बर्डन नाही जे तरुणपणी होतं. त्यावेळी मला नोकरी करावी कारण मी एकटा कमावणारा असल्यामुळे, पण आता काही बर्डन नाही आहे. त्यामुळे सतत काम केलंच पाहिजे आणि खूप काहीतरी गरज नाही देवाच्या दयेने. पण काम येतंय ना त्याच्यामुळे आपल्याला वाटत राहतं की ज्या अर्थी मला काम देतात त्या अर्थी माझं काहीतरी बरं मी करतोय. तर मग हे मिळत राहावं तर मी आणखी काहीतरी सुधारूया, आपण अजून स्वतःला अपडेट करूया. तर हे काय म्हणतात त्याला एनकरेजमेंट मिळत राहते नटाला. आणि तुमच्या बाबतीतली एक छान गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन पिढीसोबत खूप छान जुळवून घेताय. कारण की असं होतं ना की एखाद्या वयातलं कॅरेक्टर मग ते त्याच कॅरेक्टर भोवती फिरत राहतं किंवा तशाच पद्धतीची कामं येत जातात. पण तुमच्या बाबतीत तुम्ही खूप नवीन मुलांमध्ये रमताना दिसता. मग ती वेबसिरीज असू दे किंवा आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या सिरीज येत आहेत त्याच्यात तुम्ही रमताना दिसता.
हे जे तरुण मुलांसोबतचं बॉन्डिंग आहे ना, ते कसं होतं तुमचं? कारण की बऱ्याचदा असं असतं ना, की एका लिमिट नंतर गेल्यानंतर ते ऍडजस्टमेंट करायला सुद्धा बऱ्याचदा आपल्याला वेळ लागतो. 2 पिढीचे विचार असतात. हे सगळं बाजूला सारून तुम्ही त्यांच्यातलेच होऊन त्यांच्यासोबत काम करता. नाही, त्याचं माझ्या घरात त्याचं इंगित आहे की मला 2 तरुण मुलं आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. तर मी त्यांच्याशी गप्पा मारू शकतो म्हणजे मी इतर तरुणांशी मारू शकतो. आणि मला माझ्या मुलांमुळे माहिती झाले की कुठला ट्रिगर नाही दाबायचा आणि कुठला दाबायचा. क्या बात आहे. आणि सेटवर तरुण मुलांशी जुळवून मी घेत असण्यापेक्षा कधी कधी ते सुद्धा माझ्याशी जुळवून घेतात. गप्पा मारायला आवडणारे येतात मेकअप रूममध्ये गप्पा मारतात. हा सगळा भाग जो आहे तो दोन्हीकडून आहे. काही असं सुद्धा होत असेल, एखाद दुसऱ्याला माझ्या स्वभावाचा त्रासही होत असेल, सांगत नाहीत बिचारे, वयामुळे थोडासा मान राखतात, एवढंच आहे. तरी पण एक असा एक टोन असतो ना बऱ्याचदा, की नवीन मुलं अशी आहेत, नवीन मुलांच्या या गोष्टी आवडत नाही, नवीन मुलांच्या त्या गोष्टी आवडत नाही. विजय निकम नवीन मुलांसोबत काम करताना दिसतात. मी तुम्हाला विचारेन, नवीन मुलांच्या काय गोष्टी आवडतात? मी सांगू, एक गोष्ट आवडते सुद्धा आणि मला असं वाटतं की ते त्यांना ताण देणारी सुद्धा आहे. आम्ही प्रोसेस एन्जॉय करण्याकडे जास्त. आमचा काळ, मी 83 साली थिएटर सुरू केलं. आम्हाला शिकवणाऱ्यांनी सांगितलं प्रोसेस महत्वाची, त्यातला आनंद महत्वाचा, खरंय. सबटेक्स्ट शोधा वगैरे. आत्ताची मुलं हे सगळं करतात पण ते प्रोसेसपेक्षा ना करिअर म्हणून तणाव घेत करतात. त्यांना उद्याची चिंता त्यांची आत्ताच्या सेटवर दिसली की मला असं वाटतं की ही जर तिशीत जर ह्यांना ही चिंता असेल, ही जी शर्यत चालली ना, कोण पुढे जातंय आणि कोण आधी पुढे जातंय आणि कोण किती पुढे जातंय, ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीच्या वेळी तणाव येणं प्रकार, ह्या शर्यतीमुळे तणाव येतो. पण याचं कारण काय वाटतं? स्पर्धा वाटते हे की तुला- आउटकम? हां, अगदीच. सॉरी, मी तुला अडवलं निलेश. मुद्दा असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक नट किंवा प्रत्येक माणूस युनिक आहे. त्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. पण समाजात आपल्याला काय शिकवलं जातं की माणूस मोठा कसा ठरवायचा, कुणाकडे किती पैसे आहेत, कुणाची गाडी कुठली आहे, कुणी कसे कपडे घातलेत पासून ते घर कुठे राहतो, कुठल्या एरियामध्ये, आणि असं बऱ्याच अशा गोष्टी. आपल्या शिक्षणाच्या किती शिकलो त्याच्या पाट्या पण हल्ली घरावर लावतात. हो. काय संबंध काय येतो मला अजून कळत नाही. की तुम्हाला वाटलं हे शिकावं असं, तुम्ही शिकलात. यातून तुम्हाला फायदा झाला. तर सोशल स्टेटस ठरवण्यासाठी या गोष्टींचा संबंधच येत नाही. प्रचंड खाजगी गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला नट म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुमच्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही किती स्वतःशी प्रामाणिक राहून, स्वतःला अपडेट करत राहून काम किती करता, याच्यावर तुमचं यश आणि फेम आणि सगळं ठरतं. मी निलेश बरोबर स्पर्धा केल्यामुळे मी पुढे जात नसतो, उलट मी मागे येत राहतो. स्पर्धा कोणीच कोणाशी करू शकत नाही आणि मी केली तर मी 100% हरणार. कारण निलेश सारखा मला होता येणं म्हणजे मी निसर्गाने मला दिलेल्या सगळ्या गोष्टींचा अपमान करणं. क्या बात आहे. मी जर निसर्गाचाच अपमान केला तर निसर्ग मला यश देईल का अपयश देईल? मी जास्तीत जास्त रोजच्या रोज माझ्यासारखा होत जाईन तरच मी यशस्वी होऊ शकतो. दुसरा कुठलाच मार्ग नाही. मी बच्चन साहेबांसारखा सुद्धा व्हायचा प्रयत्न केला, रॉबर्ट डिनिरो सारखा व्हायचा प्रयत्न केला तरी त्याला फार तर मिमिक्री म्हणतील, त्याला ऍक्टिंग नाही म्हणत. मी मिमिक्रीला कमी लेखत नाहीये, पण फरक आहे, दोन फरक आहे त्याच्यामध्ये. आणि ती मिमिक्री कुणीही केली तरी, बच्चन साहेबांची मिमिक्री जॉनी लिव्हरने केली तरी बच्चन साहेबांनाच तो अभिनय शोभतो. जॉनी लिव्हरनं जॉनी लिव्हर सारखाच शोभतो. पण जॉनी लिव्हर टॅलेंटेड नाही आहेत का? बाप रे, जॉनी लिव्हर नाही. नसीर सरांनी ऑन रेकॉर्ड सांगितले की माझ्या बघण्यातला, मला वेडा केलेला नट म्हणजे जॉनी लिव्हर. क्या बात आहे. मग आता एवढी टॅलेंटेड माणसं, त्यांनी जर एक, आणि बच्चन साहेबांनी जॉनी लिव्हर सारखं करायचा प्रयत्न केला, दोघेही हास्यास्पद होतील. करेक्ट. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी. बरोबर आहे. तर मी जेवढा माझ्यासारखं, मला असं वाटतं की यश मिळवायची ज्यांना इच्छा आहे त्यांनी सगळ्यात
पहिलं म्हणजे मी किती रात्री जागतोय आणि मी किती लेखकांना भेटतोय किंवा दिग्दर्शकांना भेटतोय किंवा आणखी कुणाशी सेटवर कसा वागतोय आणि माझ्या कॅरेक्टरवर मी किती अभ्यास करतोय, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मी स्वतःसारखा किती होतोय. मी स्वतः आता बघ, मी जर माझ्या स्वतःसारखा असेल तर मग मी आपोआप रिलॅक्स्ड होतो. मला आता रिलॅक्स व्हायला प्रयत्न करावे लागत नाहीत. पण मी जेव्हा म्हणेन की नाही रे मला निलेश सारखं जमलं पाहिजे तर मी हे कर. मला तसं जमायची गरजच नाहीये. रादर कुणालाच तसं करायची गरज नाही. आपण यश आणि अपयश याविषयी बोलतोय. या दोन्ही संज्ञेकडे तुम्ही कसं बघता आणि अपयश कधी आलंय का तुम्हाला? अपयश म्हणजे मोठ्यात मोठ्या कलाकारांना किंवा कुणालाही मॅक्झिमम यश मिळवलेल्या कलाकारांना, म्हणजे त्या दिवशी मी कुठल्या तरी मॅगझिनमध्ये वाचत होतो की 54% वगैरे म्हणजे मॅक्झिमम यशस्वी माणसांचं ते पर्सेंटेज आहे. त्यामुळे अपयश आणि पहिली गोष्ट म्हणजे उत्तम कलाकाराला सगळ्यात आधी दुःख यावीत, सगळ्यात आधी त्याला ताण यावा, सगळ्यात आधी त्याला अपयश यावं. दुःख, अपयश, ताण आणि समोरून काय म्हणतात त्याला नेगेटिव्ह कॉमेंट्स आणि सगळ्यातून तो गेल्यानंतर जो फुलतो तेवढा ह्या सगळ्यातून न जाणारा कलाकार फुलत नाही. हा सगळा भाग आहे. आणि मला असं वाटतं की जे नट किंवा लेखक किंवा दिग्दर्शक होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. मला स्वतःच्या मनातले विचार बघता आले पाहिजेत आणि स्वीकारता आले पाहिजेत. कारण मी स्वतःला जेवढं ओळखतो तेवढंच मी माझ्या पात्राला ओळखू शकतो. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या मला स्वतःला प्रामाणिकपणे बघता येण्याची सुरुवात त्या अपमानातून, त्या दुःखातून, त्या अपयशातून होते. कुठेतरी म्हटलेलं आहे की वेदनेचा वेध होत जातो आणि मग ते कविता घडत जाते. वा वा. तसंच आहे ते अगदी, की दुःखातनं माणसाला काहीतरी सुखाची वाट मिळत जाते. तुम्ही म्हणालात मगाशी की मी 365 दिवसांपैकी एक 50-60 दिवस काम करत असेल. खरं तर हा उरलेल्या दिवसांचा काळ मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण की त्या दिवसांमध्ये स्वतःला फ्रेश ठेवणं, स्वतःला मानसिकरित्या उत्तम ठेवणं फार गरजेचं आहे. कारण आता माणूस 1 तास सुद्धा स्वस्थ बसू शकत नाही. 1 तास काय, माणूस 5 मिनिटं जरी बसला तरी तो एक बसल्या जागेवर अनेक गोष्टी करत असतो. आणि आता फोनमुळे त्या खूप गोष्टी शक्य झालेल्या आहेत. उरलेले दिवस स्वतःवरती काम करणं, स्वतःला जपणं, ह्या उरलेल्या दिवसांमध्ये काय करता तुम्ही आणि ताणापासून कसे वेगळे राहता? कशापासून? ताणापासून. कारण की आपल्याला ताण, बरोबर असतो तेव्हा आपल्याला ताण येतो. अगदी 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 अगदी. आता मुद्दा काय, हा आता विषय निघाला म्हणून मला फार आवडलं. कारण ना ते एक किस्सा मी कुठेतरी सांगितला होता, तो हा सांगतो. गडकरी नागपूरच्या घरात त्यांच्याकडे एक पाहुणा आला. कोणीतरी त्याला कामानिमित्त भेटायचं होतं. तर तो आला तर त्या घरातल्या कोण बाई होत्या, कोणीतरी, मला आता माहीत नाही सगळे डिटेल. त्या बाई म्हणाल्या नाही गडकरी आता नाहीत भेटणार, ते कामात आहेत बरं का. तो म्हणाला हरकत नाही, मी बसतो थोडा वेळ वगैरे. त्या बाई नाईलाजाने आत गेल्या, पुन्हा आल्या. नाही ते कामात आहेत, तुम्हाला सांगितलं नाही भेटणार. तर माणसाला थोडासा राग आला. त्या बाई आत गेल्यानंतर तो माणूस माडी चढून वर गेला तर गडकरी खिडकीतून बाहेरच्या पिंपळाकडे का कशाकडे तरी बघत विडी ओढतात आरामात. तर माणसाला थोडा त्रास झाला. म्हणा गडकरी मी कामासाठी आलो, मी काय असं सहज नाही आलो. तुम्ही असं घरात असून तुम्ही सांगताय कामात आहात, काहीच करत तर नाही आहेत. तर गडकरी म्हणाले अहो आम्ही कलाकार आहोत ना, तर आम्ही काहीच करत नाही तेव्हा सगळ्यात जास्त बिझी असतो. वा. कारण तुमची स्वतःला ओळखायची प्रोसेस जी आहे ना, ती एकांतातच घडत असते मॅक्झिमम. त्यासाठी तुम्हाला सतत एकांत पाहिजे असतो. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला अपडेट करत जाता तेव्हा 6 महिन्यानंतरचा दुसरा सिनेमा मी करेन. समजा 6 महिन्यामध्ये गॅप गेला आणि मी दुसरा सिनेमा गेला तर माझी डेप्थ वाढलेली असते, माझी रेंज वाढलेली असते, माझा फोकस वाढलेला असतो आणि माझा माणसाच्या मनाबद्दलचा अभ्यासही कदाचित वाढलेला असतो 6 महिन्यात. कारण ही प्रोसेस असते. मी स्वतःला ऑब्झर्व करणं आणि स्वतःला आहे तसं स्वीकारणं, याच्यासाठी जो प्रामाणिकपणा आणि धैर्य लागतं ते मात्र कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतं. स्वतःशी प्रामाणिकपणा आणि धैर्य. खरंय. पण मग जो मधला काळ असतो, तुम्ही म्हणालात की आपण स्वतःला ओळखू लागतो या काळात, पण नेमका दिनक्रम कसा असतो? कारण बऱ्याचदा हा जो गॅप आपण म्हणतो त्याला,
या गॅपमध्ये ना प्रत्येक जण त्या गॅप विषयी आता हल्ली बोलू लागलाय की अरे नाही, एका सिरियल नंतर मला 6 महिने काम नव्हतं, मग मला मेंटल डिप्रेशन आलं, किंवा मग एका सिनेमानंतर मला 2 वर्ष कुठल्याच निर्मात्यानं किंवा दिग्दर्शकानं विचारलं नाही, मग मी डिप्रेशनमध्ये गेलो. आता हे सातत्याने ऐकू येत आहे. म्हणून मला तुम्हाला आवर्जून विचारायचंय की जर एखाद्या नटाच्या आयुष्यात असा काळ आलाच तर मग तेव्हा त्यानं काय करावं? काय करावं? माझं तर म्हणणं आहे की निसर्गाने तुला संधी दिलेली आहे राजा. 2 वर्ष तुला काम नाही तर 2 वर्षानंतर तू काहीतरी मोठं करून जाणार आहेस, लक्षात ठेव. हे 2 वर्षांचा वापर कर. सकाळी उठायचं, रोजचा व्यायाम नटाला पाहिजे, कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीचा रोल तुम्हाला 80व्या वर्षी आला तरी तो करता आला पाहिजे. क्या बात आहे. दुसरी गोष्ट, फ्रस्ट्रेशन ज्यांना येतं त्यांना मी दोष अशासाठी देणार नाही, कारण त्यांचं संपूर्ण या क्षेत्रातून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असतं. माझं देवाच्या दयेने संपूर्ण आयुष्य नोकरी केल्यामुळे तेवढं मी आर्थिक, आता मुलं त्यांच्या मार्गाला लागली, त्यांचं आहे. पण त्यांना, तरुणांना मी असं सांगेन की आमच्या काळात आम्ही असं करत आलो की आयुष्यभर मला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळत राहो आणि मी नोकरी करत राहो, हे दोन्ही आम्ही केलं. आता त्यांनी झोकून देण्याचं ठरवलंय तर त्याच्यामध्ये त्यांनी या क्षेत्रातलं स्वीकारलं पाहिजे की हे असं होऊ शकतं. त्याच्यात तुम्ही त्यावेळी सिंपथी गेन करण्याऐवजी स्वतःला सांगा की काहीतरी निसर्ग मला शिकवू पाहतोय, मला बदलू पाहतोय. 2 वर्षानंतर मला काहीतरी सॉलिड मिळणार आहे बरं का, तर मी वाया नाही घालवायचे हे 2 वर्ष. करेक्ट. ही पॉझिटिव्हिटी सगळ्यांकडे असणं फार महत्त्वाचं आहे. विजय निकम या पूर्ण व्यक्तिमत्वाविषयी जर मी विचार केला तर मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एक गोष्ट खूप खास आहे, ते म्हणजे तुमचा आवाज, तुमची बोलण्याची ढब, जरब, जे काही आहे ना ते इम्प्रेसिव्ह आहे खूप. जे खूप कमी नटांना लाभतं. म्हणजे आपल्याकडे खूप कमी नट आहेत ज्यांना स्वतःचा आवाज आहे, स्वतःची एक बोलण्याची ढब आहे, एक लहेजा आहे, जो तुमच्याकडे आहे. तुम्हाला याची कधी जाणीव झाली की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे, किंवा कोणी अशी करून दिली की का रे विजय, तुझ्याकडे तू जे बोलतेस ते काहीतरी वेगळं आहे? कारण मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीची कामं करताय ना, त्या प्रत्येक कामात ना आम्हाला तो पॅटर्न आम्हाला दिसतोय, ती जरब आम्हाला दिसतेय, ती वकूब आम्हाला दिसतोय, तुमचा शब्दावरचा, तुमचा बोलण्यावरचा. बरोबर आहे. कसं आहे निलेश, मला ना, मी नाटकात पूर्वी कामं करायचो तेव्हाही कसं होतं की तुझ्यापेक्षाही जास्त जाड्या आवाजाची, भरड्या आवाजाची, किंवा असा राकट आवाजाची, किंवा धारदार बारीक आवाजाची, आवाजाने लक्ष वेधून घेणारी कितीतरी नट मंडळी असतात. हो, कितीतरी. आणि प्रत्येक नट ना थोडासा स्वार्थी असतो. मी तुला म्हटलं ना, मी जेवढा माझ्यासारखं होत जाईन तेवढा माझ्याकडे लक्ष जाईल बरं का. हा भाग ना थिएटरमध्ये आम्हाला लवकर कळला सुदैवाने, कारण आम्ही ना स्वबळावर उड्या मारायला लागलो आणि बऱ्याचदा आपटलो तोंडावर. भरपूर वेळा आमची नालस्ती झाली सुरुवातीच्या काळात, हसं झालं. आणि त्या हास्यामधून, नालस्तीमधून, अपमानामधून एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक वेळी जिद्द जागी व्हायची. यावेळी निलेश असं केलं, निलेशला हसला होता का, निलेश थांब, पुढच्या वेळी ना त्याला चकितच करून दाखवतो पुढच्या परफॉर्मन्सने. आमच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता ना. आमच्या ह्या जखमांवर मलम लावण्याचा तोच एक मार्ग आहे की पुढच्या वेळी मी सुधारून दाखव. आणि त्या जिद्दीतून आम्ही स्वतःला ना शोधत गेलो आणि स्वतःसारखं झाल्यामुळे निसर्गाने दिलेला आवाज आहे तो जास्तीत जास्त क्लॅरिटीने बाहेर यायला लागला. हाच जर मी तुझ्यासारखं किंवा वेगळा काहीतरी कुणासारखं व्हायला गेलं तर हा आवाज येणार नाही, मग तो वेगळा येईल. असं ते थोडंसं असं असावं. मला माहित नाही मी हे योग्य विश्लेषण केलंय की नाही. अगदी मला तुमच्या म्हणण्यात एकच असं लक्षात आलं की जर तुम्हाला यशाकडे जायचं असेल ना, तर इतरांची रेष खोडण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा. आणि जे तुम्ही तुमच्या सातत्यानं तुमच्या बोलण्यात ते येते की स्वतःवरती काम करा, स्वतः पुढे जा. एकच पर्याय तेवढाच. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग असेल असं मला वाटत नाही. कोण आपण नोकरीविषयी आता बोलूयात. मी म्हणालात की मला एक थोडी आर्थिक सिक्युरिटी आहे कारण की मी नोकरी केली आहे. जवळपास वयाच्या 55 वर्षापर्यंत तुम्ही नोकरी करत होतात. अनेक नट या इंडस्ट्रीत असे आहेत की जे नोकरी करून आलेले आहेत किंवा ज्यांनी नोकरी आणि अभिनय या दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहेत. मला तुमच्या नोकरीच्या
टप्प्याविषयी ऐकायचं की नोकरी काय होती आणि मग दोन्हीकडची कसरत. काय नाही म्हणजे नोकरी, मी महानगरपालिकेमध्ये सिव्हिल इंजिनियर होतो. वा. पण मला नाटकात आवड असल्यामुळे आणि क्रिकेटची आवड असल्यामुळे सगळ्या बॉसेसनी मला तू खेळ किंवा तू नाटक कर म्हणजे असं. शिक्षणाने, सॉरी, तुम्ही शिक्षणाने इंजिनियर आहात. हो. क्या बात आहे. आणि त्या बॉसेस म्हणजे दैवतासमान माणसं होती ती. त्यांनी तू लिही, तू दिग्दर्शन कर, तू अभिनय कर, तू क्रिकेट खेळ, तू टेबल टेनिस खेळ, तू हे कर, तुला काय कर, असं सांगून मला अशी डिपार्टमेंट्स दिली की जिथे जबाबदारी अगदी लिमिटेड होती. एक 15-20 माणसं माझ्याकडे असायची. त्यांना दिवसभर काम दिलं की मी रिकामा असायचो. मग मी काय लिहीन, मग स्वतःचा. आणि 5 वाजले की घरी जायचं. एक पटकन ती स्लीपर घालायची पायात, सगळं हातातलं टाकायचं आणि तालमीला पळायचं. 6 वाजता तालीम सुरू, रात्री 11-12 वाजता. दुःख एवढंच आहे, खूप ते क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन, तो काळ सगळा आनंदी काळ होता. पण दुःख हेच आहे की त्या काळात लेकरं माझी मोठी होत होती, त्यांच्याबरोबर खेळता नाही आलं खेळता. लहानपणी त्यांच्याबरोबर थोडंसं आणखी इंटरॅक्ट होता आलं असतं. आत्ता म्हणजे मुलं थट्टेनं म्हणतात पप्पा बरं झालं नाहीतर आम्ही आणखी बिघडलो असतो वगैरे असं. पण मुद्दा की तो एक मोठा आनंद असतो की आपली मुलांबरोबर खेळणं. खरंय. पालिकेची नोकरी म्हटल्यानंतर खूप जबाबदारी असते, खूप प्रेशरही असतं, कारण की तशा खालच्या पोझिशनला ते नसतं. पण सिव्हिल इंजिनियर आणि ह्या सगळ्या वरिष्ठांचा दबाव असतो जे आपण पेपरमधून वाचतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत तसं कधी झालं? कारण की शेवटी एक सिव्हिल इंजिनियर म्हटलं की गोष्टी अनेक पद्धतीने बदलतात, अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यावर दबाव असतात. अगदी खरं आहे. कसं होतं, मला ते लक्षात आलं तुला हे विचारायचं आहे काय ते. पहिल्या दिवसापासून असता काय त्यांना कळलं जसं की ह्या माणसाला कुठल्या कशातच वेगळ्या गोष्टीत अजिबातच रस नाही आहे. तर मला असं जातानाच कुणीतरी सांगितलं होतं, म्युन्सिपाल्टीत जातोयस, तुला जगू देणार नाहीत ते. का तर तुला त्यांच्यातलं एक व्हावं लागेल. चुकीचा समज आहे. मला जगू नाही दिलं, माझं जगणं फुलवलं त्याने. मला एकाही व्यक्तीने नाही आमच्यासारखा हो असा आग्रह सुद्धा केला नाही. मी कोणाचा चहा कधी घेतला नाही, बाकीच्या गोष्टी तर लांब. पण त्यासाठी कुणीतरी माझ्यावर चिडलाय आणि मला धडा शिकवतोय किंवा सिनेमातल्यासारखं मला गुंड पाठवतात मारायला, असं कधी झालं नाही. उलट सगळे माझ्याशी आदरानं वागले. आणि काही जणांनी तर सांगितलं, अरे यार असं जगायला जमायला पाहिजे होतं यार, असं सुद्धा बोलले. तर कुठेतरी ना मला असं वाटतं की परत ह्या बाबतीत परमेश्वराची कृपा. कुणीतरी माझं काहीतरी गेल्या जन्मी मी बरं, या जन्मी तुम्हाला नाही आठवत मी फार काही बरं केलं, गेल्या जन्मी केलं असेल. आपल्याकडे असं म्हणतात, मी थोडं थेट विचारतो, आपल्याकडे असं म्हणतात की पाण्यात राहून माशाशी वैर काही करता येत नाही. आणि पैसा कुणाला नको असतो, प्रत्येकालाच आपलं घर मोठं करायचं असतं, स्वप्न मोठी असतात. आणि ह्या सगळ्या काय म्हणतात की एक मोठा जलाशय समोर असताना सुद्धा आपण त्याच्यापासून लांब राहणं आणि स्वतःला वेगळं ठेवणं आणि स्वतःचा प्रामाणिकपणा जपणं हे का शक्य झालं आणि त्याच्या मागचा विचार काय होता? मला असं वाटतं की हे मी घरात पाहिलं. माझे वडील पोलीस ऑफिसर होते आणि त्यांना लोकांनी शिव्या दिलेल्या मी पाहिले. आणि माझे वडील म्हणायचे की हे शिव्या नाही, त्या हार आहेत. ज्या कारणासाठी ते देत आहेत त्याचा मला अभिमान वाटतो, ते देत. त्या काळात ते शक्य होतं. वडील 1979 साली वारले. आत्ताच्या काळात कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला असं राहता येणं शक्य नाही. ते माझ्या समोर घडलं. आणि माझ्या वडिलांनी कधीही आपला आलेला पगार आईच्या हातात दिला. किती घरात पैसे आहेत कधी बघितले नाहीत. तर माझ्यावर ते कळत न कळत आजही माझा पगार किती, बँकेत किती आहेत, काय आहेत मला माहीत नसतं. आजही मला म्हणजे आणखी बायकोबरोबर भांडणं होतात. त्या दिवशी 500 दिले होते, आता कसे संपले असं वगैरे बायको ओरडते. मग आमची भांडणं, मी लहान आहे का वगैरे. मग मुलांनी त्या एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मला सांगितलं, काय लहान मुलासारखं एक कार्ड घ्या आणि तुमचं तुम्ही हे करा, तिलाही काही कळणार नाही तुम्ही किती खर्च करता आणि असं तसं. मग त्यांनी कार्ड काढून दिलं. मग आमची भांडणं कमी झाली.
या बात आहे. मला काय माझ्या बेसिक गरजेत मला आवडीचं खायला आवडतं, जे आपल्या सगळ्यांनाच आवडतं. हो. काय मटण, चिकन, मासे, जे काही व्हेज पण काही मस्त पदार्थ, ते सुदैवाने घरात सुंदर प्रकारे शिजवले जातात. आणि माझं काही बाकीचं काही नाही. मला फिरायला आवडतं, त्यात माझा कुठेच एवढा खर्च झाला नाही तेवढा पैसा मला फिरण्यात गेला. या बात आहे. मला पर्यटनात. आणि बाकी आणि तिसरे ते गरजेचंही आहे कधीतरी. ते माझे तेवढीच एक आवड आहे जी महागडी आहे. महागडी असलेली तेवढीच एक आवड आहे, तर ती माझी हौस काही सिनेमाने पुरव. तुम्ही पालिकेत कामाला होता, बाबा पोलीस ऑफिसर होते. या सगळ्याच्या वातावरणात एक वातावरण मला फार महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे तुमचं बालपण. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मुंबईकर आहात आणि BDD मध्ये तुमचं बालपण गेले आणि वरळी BDD चाळ हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, अनेकांच्या जवळचा विषय आहे. मला BDD चाळीविषयी ऐकायचं तुमच्याकडनं. या बात. हे मला काटा आला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी काळ कुठला, तर वरळी BDD चाळ नंबर 65, खोली नंबर 64. क्या बात आहे. त्या 10x11च्या खोलीमध्ये मी, माझे आई, माझे वडील, माझे थोरले काका, थोरल्या काकांचा मुलगा, थोरल्या काकांची मुलगी, मधल्या काकांचा मुलगा, असे 7 जण आम्ही त्या 10x11च्या रूममध्ये राहत होतो. म्हणजे रूममध्ये जेवणासाठी जायचो, बाकी बाहेरच असायचो. आणि रात्रीच्या वेळी झोपताना ती BDD चाळीत गेलास तू कधी? हो, हो. हा, तर इकडे रूमचे खोल्या, इकडे खोल्या, आणि मधल्या पॅसेजमध्ये रांगेने झोपायचो. आणि काय म्हणतात त्याला, ते कॉमन टॉयलेट वगैरे ते स्वच्छ नसायचे वगैरे. ते आत्ताच्या काळात मला तू विचारशील तर अरे ते स्वच्छ असते तर बरं झालं असतं असं मी म्हणेन. पण त्या काळात त्याचं काही वाटलं नाही, कारण त्याच्या पलीकडचं कुठलं आयुष्य मी बघितलंच नव्हतं. मी बघितलेलं हे एवढंच होतं आणि हे मला स्वर्गासारखं होतं. आजही मी तिथे 2-3दा नंतर गेलो आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की मला असं वाटायचं की मी तिथे गेलो ना की कुणीतरी हाक मारेल, कुणीतरी म्हणेल. माझ्या हे लक्षात नाही आलं की त्या काळचं कोणी आता उरलंही नसेल तिथे. आणि तिथलं एक 25ची 20ची पोरं होती, ते म्हणाले कोण पाहिजे तुम्हाला. एक 15-1 वर्षापूर्वी मी गेलो होतो. कोण पाहिजे तुम्हाला असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं, अरे मी त्यांना म्हटलं, अरे पोरांनो 64 नंबर 4था मजला जिन्याच्या बाजूची मी राहत होतो तिथे. तर ते पोरं हो का, अरे हे असे रिॲक्ट झाले तर मला एकदम खट्टू झालो मी. फार. पण चाळीनं अनेक कलाकारांना घडवलंय. अरे किती. कारण चाळीतलं आयुष्यच वेगळं आहे. तिथे घरामध्ये फक्त भिंती असतात, त्या काय म्हणतात की त्या भिंती अगदी मऊ असतात आपण असं म्हणू, कारण की त्या भिंती भेदून कधी आपल्याला एकमेकांच्या घरात जाणं शक्य असतं. ती उत्तम. या चाळीचे संस्कार काय आहेत? काय मग तेच आता मी सॉरी तुला अडवलं. काय तो उत्तम. म्हणजे मी कुणाच्या घरी जेवायचो ते माझ्या आईला कळायचं नाही. आणि आमच्या घरी चांगला वास येत असेल तर कुठली पोरं येऊन जेवायची, मटणाचा वास लगेच, माशाचा वास लगेच जातो, बरोबर आहे. तर ते नेहमी जास्त आणावं लागतं. आणि आम्हालाच नाही, सगळ्यांना आजूबाजू. आणि आमच्या घराला कुलूप असेल तर आमच्या घरी येणारे पाहुणे शेजाऱ्यांकडे चहा नाश्ता करूनच जायचे. फार जवळचे असेल तर ते जेवायचे सुद्धा. माझ्या घरच्या सगळ्या पाहुण्यांची नावं त्यांना माहिती, ते कुणाचे कोण आहेत ते त्यांना माहिती शेजाऱ्यांना, आणि त्यांच्या घरच्या पाहुण्यांची आम्हाला माहिती. इतकं ते असायचं. म्हणजे आता समजा माझ्या घरच्या कुणाचं तरी लग्न ठरलं तर शेजारचे 5-6 कुटुंब उत्तम उत्तम कपडे घालून लग्नाला. आणि हीच मजा असायची ना? खूप मजा असायची. बरं त्यात भांडणही असायची, असं नाही की सगळंच गुडी गुडी असायचं. भांडणही असायची, पण त्या भांडणाचं वैशिष्ट्य हे असायचं की 15 मिनिटात भांडण झालं होतं हे कुणाला दोन्ही पार्टीला आठवायचं नाही. तर हे इतकं सुंदर चाळीतलं जीवन. हे फ्लॅटमध्ये आल्यानंतर मग शेजारी कोण राहतात ते 10-10 वर्ष माहिती नसतात. असं सगळं. या सगळ्या टप्प्यात आता थोडं मागे घेऊन जाईल. 55व्या वर्षी फुल फ्लेज अभिनय सुरू केला आणि 1983 पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. पण ते कुठेतरी ना आतमध्ये रुतलेलं असतं, रुजलेलं असतं, ज्याच्यावरती आपण काम करत राहतो किंवा ज्याच्यावरती आपण फिरत राहतो की नाही मला हे करायचंय, मला हे करायचंय. असं काय होतं मनामध्ये की ज्याच्या भोवती तुम्ही फिरत राहिलात आणि अभिनय क्षेत्राकडे वळलात किंवा कला क्षेत्राकडे वळलात, किंवा ती आपण म्हणतो ना कुठेतरी स्पार्क पॉईंट असतो, कुठेतरी ते एक आपल्याला जाणीव होते की नाही आत्ता आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचंय. त्याची सुरुवात कधी झाली जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं नाटक, लेखन, दिग्दर्शन करू लागलात?
मला माहितीच नव्हतं की या क्षेत्रात मी कधी जाईन वगैरे. झालं असं, माझ्या एका मित्राच्या घरी निवांतपणा हा एक त्या काळाचा आम्हाला दिलेला आम्ही निवांतपणे, अरे रे मी वेळ वाया घालवतोय, काय करतोय मी, पुढे जातील सगळे बाकीचे वगैरे, असलं कधी आम्हाला भीती वाटली नाही, ती आजही वाटत नाही. मुद्दा असा आहे की तो निवांतपणा आजच्या काळाने हिरावून घेतलाय. तसे निवांत पत्ते खेळत होतो मित्राच्या घरी, आणि पत्ते खेळता खेळता अचानक मित्राचा मोठा भाऊ आहे, त्याने घड्याळाकडे बघितलं आणि म्हणा, अरे चार, अरे चार, मर गया मैं. मग तो हिंदी बोलायचा, तो मर गया मैं भाग रहा हूं, मैं नहीं खेलता करता. म्हटलं क्या हो गया विजय भाई, त्याचंही नाव विजय होतं. क्या हो गया विजय भाई, थोडं अबे मेरा डायरेक्टर गालियाँ देगा ना, मैं रिहर्सल जाना. म्हटलं क्या होता वो रिहर्सल, अरे चलो होता है यार, बाद में बतातो. मी कपडे घालतोय, घाई करतोय. ते मला इतकं कुतूहल वाटलं की हा माणूस घाबरलाय दिग्दर्शकाला, आणि तरी याचा उत्साह असा आहे की अरे बापरे काय आहे ते. म्हटलं चल मैं भी आता हूँ. चलेगा ना, तो बोले चलेगा, लेकिन वो रिहर्सल चालू होता, बात मत करना. म्हटलं ठीक आहे, मैं चुपचाप बैठूंगा. बसलो त्याच्या गाडीवर, गेलो ते जुहूला, ते पोपटलाल हायस्कूलच्या तिथं ते सगळ्या त्या तालमी चालू होत्या हिंदी. ते राजा बुंदेला वगैरे बरेचसे सगळी माणसं तिथे तालमी करत होती. शांतपणे बसलो आणि ते तालीम बघतोय, आणि मला कुठेतरी जाणवलं असं असं एक वाटतं ना, हेच माझं जग आहे, हेच माझं जग आहे. पण हे अरे यातलं काहीच मला माहित नाही काय आहे, पण हे ओढतंय मला तिकडे. आणि त्यानंतर कुठेतरी एक ज्योतिषी एका मित्राकडे, मी चर्चगेटला गेलो होतो ITC कंपनीमध्ये, ते टेबल टेनिस खेळायला, त्याच्याकडे टेबल होतं. तर तो म्हणाला 15 मिनटं थांब, मी तुला पटकन तयार होतो माझं, आणि मग डबा खातो आणि अर्ध्या तासात आपण सुरू करू. म्हटलं तू खा डबा वगैरे, मी येतो खाली फिरून. मग खाली फिरायला आलो एक रस्त्यात ज्योतिषी. मी म्हटलं याचा टाइमपास म्हणून मी 12 रुपये लिहिलं, ते 12 रुपये त्याला दिले. म्हटलं माझा हात बघा, माझं हे बघा. तर त्याने मला सांगितलं की म्हणजे त्याने माझं, आप सिविल इंजिनियर हो, आपके पिताजी गुजर गए हैं, वो सब ते सांगितलं. म्हणजे मला एकदम विश्वास बसला. आणि त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं की आप तो ॲक्टर बनने वाले हो. हे म्हणजे माझ्यासाठी, मग म्हटलं हा रस्त्यावरचा माणूस आहे, आपण चांगल्याकडे जाऊ. म्हणून त्यावेळी ना बिजान दारूवाला नावाचा एक ज्योतिषी होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी तर मला 4-5 NCCP, देवानंद साहेब आणि ह्या सगळ्यांना चिठ्ठ्या लिहून दिल्या होत्या की हा गणेशाची इच्छा आहे, हा मुलगा ॲक्टर होणार आणि याला काम द्या म्हणून. हे सगळं मला एकदमच, म्हणजे मी खुश होऊ, घाबरू, ह्याचा मला अभिमान वाटावा का भीती वाटावी, काही कळत नव्हतं. मला कसं रिॲक्ट व्हायचं काही कळत नव्हतं. त्यांनी तुमच्यासाठी चिठ्ठ्या दिल्या. मी देवानंद साहेबांकडे आनंद स्टुडिओमध्ये 6-7 वेळा गेलो, माझी भेट नाही झाली. 7व्या वेळी ते भेटले, आणि मग त्यावेळी त्यांचा तो काय 100 करोड नावाचा सिनेमा येत होता. मी काहीतरी आगाऊ मुलासारखा ते भेटले, सर मी असं असं हूँ, आय एम वर्थ 100 करोड वगैरे त्यांना सांगितलं. तर देवानंद साहेब म्हणाले, ओ नो ये अच्छा है, आप इंजिनियर हो, क्या जरूरत है यहाँ आने की वगैरे. त्यांच्या स्टाईलने ते बोलले बिल्ले. मला ते भेटले आणि बोलले याचंच मोठं अप्रूप. त्यांनी काय सांगितलं ते लॉस केलं. आणि मलाही, मी एवढा सिरियस नव्हतो की मला आतून व्हावं असं वाटायचं, आणि दुसरं मन म्हणायचं सोड रे, आरसा बघ जरा, तू काय स्वतः. असं करत करत थिएटरमध्ये मी अभिनय, मला काम मिळायला लागलं, आणि त्याचं कौतुक व्हायला लागलं. नंतर मला कळायला लागलं की अरे हे दिलंय निसर्गाने. निसर्ग एक काही माणसांना देतो, प्रत्येकालाच काही ना काहीतरी देतो. तसं ॲक्टिंगचं मला इतर अनेकांबरोबर मलाही दिलंय बाबा. हे कळायला कधी लागलं तर समोरच्याची रिॲक्शन. एरवी आपण कसं करतोय ते मला तुझ्या रिॲक्शनवरून मला स्वतःला मोजावं लागतं. अगदी. पण मग ह्याच्यामध्ये अभिनयाचं पारडं आता निश्चितच जड आहे, पण तुम्ही लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा केलंय. मग अभिनयाचा प्रवास आधी सुरू झाला की लेखन दिग्दर्शन? मी अभिनेता व्हायचं म्हणून 83 साली पृथ्वी थिएटरला 3 वर्ष, नंतर मराठीत आलो. नंतर मग स्वतःच हे काय संस्था सुरू केली आणि दिग्दर्शन करायला लागलो पहिल्यांदा. का तर एका नाटकाचा किस्सा असा झाला की आधीचा दिग्दर्शक आणि नटी यांचं झालं भांडण. नटीने भोकांडच बसवलं होतं, सगळ्यांना ऐकू येत होतं, आम्ही आपलं लक्ष न बसलो.
आणि माणूस माझ्या डोळ्यासमोर नको हा माणूस वगैरे असं जोरात ती ओरडत होती. आणि ती माणसं मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली. तुम्ही नाटकात काम करता असं आम्ही ऐकलंय. म्हटलं काम करतो, हो काय नाही. मग ते दिग्दर्शन, म्हटलं अरे काम करतो मी, दिग्दर्शन कधीच केलं नाही मी आयुष्यात, पण तुम्ही त्यातल्या त्यात बरं करू शकता. हे म्युन्सिपाल्टीतलं सांगतोय मी. स्पर्धेचे प्रयोग. इंटर डिपार्टमेंट स्पर्धा असतात आमच्याकडे. तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेपेक्षा जास्त नाटकं होतात, 30 नाटकं होतात. बापरे. तर त्या स्पर्धेमध्ये मी म्हटलं चला करून बघूया. हेच आग्रह करतायत, तर उद्या काही फसलं बिसलं तर त्यांना सांगता येईल तुम्ही आग्रह केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मला येत नाही. आणि ते नाटक जमलं बरं असं मला वाटत होतं, पण त्या वर्षीच्या स्पर्धेत ते 30 नाटकात 30वं आलं, शेवटून पहिलं आलं. मला असं वाटलं की जाऊ दे ना, मी ते स्टेजवर पूर्ण नाटक झालं पडदा पडेपर्यंत, म्हणजे मला थोडं तरी जमलं ते काहीतरी, आणि त्या नटांनी पण मला साथ दिली. मग दुसऱ्या वेळी एकदम धाडस केलं आणि मी शांतता कोट चालू आहे नावाचं नाटक घेतलं स्पर्धेत, आणि त्याने सगळे तेंडुलकरांचं त्यांना जाऊन घरी गेलो. ते म्हणे काय करतोस बाळा, तर म्हटलं असं असं, ठीक आहे ऑल द बेस्ट वगैरे असं करून त्यांनी ते दिलं. दिल्यानंतर ते चांगलं झालं, आणि इतकं चांगलं झालं की त्याचं मग ते राज्यनाट्य स्पर्धेत केलं, त्याच्यात ते अंतिम फेरीत आलं. अंतिम फेरीत मला अभिनयाचं मेडल मिळालं, आणि ते परीक्षक वगैरे पुष्पा भावे वगैरे इतकं, हो अगदीच ते इतक्या आदराने माझ्याशी बोलल्या, प्रेमानं बोलल्या, आणि मला तर ते असं लक्षात आलं माझ्या की नाही आहे बरं का आपल्याकडे काहीतरी. हे त्यांचे मोठं श्रेय आहे की त्यांना आवडलं तर ते कधीही लपवून ठेवत नाहीत, आणि आपल्यासारख्यांचा त्याच्यामुळे खूप फायदा होतो. अगदी. तर त्या नाटकातला किस्सा मला आठवतोय. त्याचा नाटकाचा प्राथमिक फेरीचा प्रयोग होता, आणि ते प्राथमिक फेरीच्या प्रयोगाच्या आधी आता ते सगळे आम्ही हौशी. तर मी नटांना सांगितलं हे सगळ्या एंट्री जागा बघून ठेवा, ती कुठून कुठे काय ते कपडे आणि ते मेकअपकडे जास्त लक्ष देऊ नका, आधी इकडे बघा सगळं, कारण आम्हाला तालमीच्या वेळी नेपथ्य मिळत नसे, तेवढे पैसे नसत. हो आम्ही करतो म्हणाले. आणि दुसऱ्या अंकाच्या शेवटी एक सीन आहे, बेणारे बाहेर जातात आणि बेणारे बाई, आणि बाहेर गेल्यानंतर दरवाजा लागतो. लेखकाचं म्हणणं आहे तो कसा लागला, नियतीने लावला, कोणी लावला, जे काही, आणि बेणारे बाहेर आत अडकते दरवाजा बाहेरून लागल्यामुळे. तिला जाता येत नाही, जायची इच्छा असून ती इथे वैतागली या सगळ्यांच्या चोची मारल्यामुळे सगळं. तर आम्ही काय केलं, बाहेर विंगेत एका मित्राला सांगितलं की बेणारे जोरजोरात दरवाजा उघडण्यासाठी थाप मारते दारावर, त्याचा आवाज तू कुठल्या तरी लाकडावर तिथे काढ. तर त्या क्षणाला त्याने आवाज काढायला सुरुवात केली. बेणारे बाहेर गेली, दरवाजा इथे दिसत नव्हता, इथून वळून गेल्यावर आत दरवाजा असं गृहीत धरलं होतं. त्याने वाजवायला सुरुवात केली, आणि बेणारे गेली होती, टॉयलेट लिहिलं होतं तिकडे, दरवाजाकडे गेलीच नव्हती. मी काशीकर म्हणजे जजचं काम मी करत होतो. जज उठून मी बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर ती आतमध्ये विंगेत, अगं इकडे कुठे आली शिबाई, इथं सांगितलं होतं मला असं करून, ते मग कुठे कर असं करत का तिकडनं असं म्हटल्यानंतर मी काही न झाल्यासारखा परत येऊन बसलो जज म्हणून. ती परत आली, तिसरीकडेच गेली, तोपर्यंत तो वाजवतोय. पुन्हा मी बाहेर गेलो, अगं तिकडनं नाही इकडनं करून मी पुन्हा येऊन बसलो. तिसऱ्या वेळी ती योग्य ठिकाणी गेली, तोपर्यंत ह्याने वाजवून थकला होता, त्याला कळलं होतं की त्याने वाजवायचंच बंद, म्हणजे मूळ जेव्हा वाजवायचं होतं तेव्हा ते वाजलंच नाही. आणि आम्हाला वाटलं की एवढा मोठा फियास्को गेलं, आपलं नाटक संपलं. दुसरा अंक संपल्यानंतर मी सगळ्यांना म्हटलं हे बघा, तिसऱ्या अंकात चांगलं करू आणि दुसऱ्या अंकात काय झालं ते विसरायला लावू आपण. शेवट चांगलं झालं की आधीचं विसरतात प्रेक्षक. आम्ही शेवट केला आणि पळायला सुरुवात केली की सगळे स्पर्धेत ना तुमच्या चुका काढून सांगायला धावत येतात सगळे असे ठापकाठ. चला लवकर मेकअप काढून पळूया, तेवढ्यात शिरलेच लोक. आता कुठे पळतोस, आली माणसं, विजय तू ग्रेट आहेस. म्हटलं काय झालं, काही नाही, दुसऱ्या अंकाचा शेवट तू कसा बसवतोस हे बघायला आवर्जून आलो होतो. काय शेवट बसवलायस तू राजा, काय बोलायचं आता अशा वेळी. त्यातलं काही मी बसवलेलं नव्हतं, ते त्यावेळी चुका झाल्यामुळे घडलं, पण लोकांना वाटलं की मी ते बसवलंय.
तर जेव्हा नशीब चांगलं असतं तेव्हा तुम्ही पाट्या टाकल्या तरी तुम्हाला राजा म्हणतात, आणि जेव्हा नशीब वाईट असतं तेव्हा तुम्ही कितीही चांगलं काम करा, खरंय. तुम्हाला अजिबात रेकग्निशन मिळत नाही. आणि हे जे काही मी केलं, मी करतो, हा सगळा भ्रम जो माझा पूर्वी होता, जो काही इगो होता, तो सगळा विरून गेलेला आहे. मला आता कळलेलं आहे की मी काही करत नाही. मला निसर्गाने दिलेलं टॅलेंट आहे, ते माझ्या आवडीसाठी म्हणून मी वापरतो, त्यातून देतो ते सगळं नशीब. अगदी अगदी अगदी. पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की बरेच असं अनेक कलाकारांच्या बाबतीत होतं की मध्येच नाटक सुरू असताना एखादा प्रसंगच विसरलाय किंवा काहीतरी वेगळीच कृती केली आहे किंवा फंबल पडलेत, असे तुमच्या बाबतीत कधी गमतीशीर किस्से घडले का? सांगितलं की काय तुला कोणीतरी काय रे? अरे मला विसरायची फार, म्हणजे मी विसरतो. म्हणजे कसं होतं, दिग्दर्शक असताना ना मला टेन्शन असतं, हा नीट बोलेल का, ती नीट बोलेल का, ह्याच्यानंतर हिचं वाक्य, अरे टायमिंग गेलं हिचं. ह्या सगळ्यात मी माझ्या कॅरेक्टरचं कित्येकदा विसरलेलो आहे. पण आता ते मी लिहितो थोडासा, किंवा मीच दिग्दर्शक आहे, तर मला कुठल्या दिग्दर्शकाची भीती नाही आहे. त्यामुळे मी ते पटकन इम्प्रोवाइज करून मग ओढून ताणून ते योग्य ठिकाणी घेऊन शक्यतो प्रयोग वाचवले. पण मला विसरण्याची भीती, आजही विसरण्याची भीती आहे. तुम्ही वयाच्या एका टप्प्यानंतर काम सोडलं आणि ठरवलं की आतापासून अभिनय करायचा, पण आता असं कधी भीती वाटते का या प्रवासात की अरे उद्या काम मिळेल की नाही? अनेक कलाकारांना ती भीती असते. नाही, असते ना, पण ते तुझ्या वयात असते. माझ्या वयात समजा आता मी नसतो ॲक्टरच नसतो, काहीच नसतो लेखक, तर मी किती झाले दिवस, जवळजवळ 6 वर्ष झाली मी रिटायर्ड झालो होतो. म्हणजे मी एरवी काहीतरी रिटायर्ड माणसाचंच आयुष्य, मी पुस्तकं वाचत, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम बघत, चांगली नाटकं बघत, किंवा फिरत, पैसा असेल तर फिरत असंच आयुष्य काढणार होतो. तर त्या सगळ्या माझ्या इच्छांसाठी आवश्यक तो पैसा मिळतोय मला, उलट 4 कामं मिळत आहेत. तर हे म्हणजे माझ्या देवा मागितला एक, काय तो आंधळा मागतो एक डोळा देवान दिले 2, तसं झालंय रे. लेखन दिग्दर्शनाचा प्रवास तर आम्ही ऐकलात, अभिनयातलाही ऐकलात की तुम्ही इथे कसे ओढले गेलात. पण एक ओढ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती, ते म्हणजे निर्माता होण्याची, आणि तुम्ही तेही करून बघितलं. पण तो अनुभव तुमच्यासाठी कदाचित फारसा सुखद नव्हता. मला त्या निर्मिती प्रवासाविषयी ऐकायचे आहेत. ऐकण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे माझा कसा पचका झाला आणि मी आर्थिकदृष्ट्या कसा शून्यावर आलो, ह्या सगळ्या गोष्टी आता मी हसू शकतो त्या सगळ्या गोष्टींवर, त्यावेळी फार दुःखदायक होत्या. पण माझ्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला. काय झालं की मला असं वाटायचं की मी नाटक लिहितो आणि नाटक दिग्दर्शन करतो आणि ते लोकांना आवडतंय, म्हणजे मग मी सिनेमासुद्धा करेन. तो मूर्खपणा होता, तो खोटा अहंकार होता. मला लक्षात नाही आलं सिनेमा हा वेगळ्या अभ्यासाचा आयुष्यभराचा विषय आहे. आयुष्य गेलं तरी सिनेमामध्ये शिकण्यासारखं इतकं आहे की नाही. तर तू नाटक करणारा माणूस तो काय. तर मी जे टेकिंग वाईज मी जे काही केलं ते वगळता बाकीचे कुठल्याही गोष्टीबद्दल आलेल्या प्रेक्षकांनी वाईट म्हटलं नाही. मी लिहिलं होतं बरं, मी बाकी कॅरेक्टरायझेशन चांगलं करून घेतलं होतं, बाकी बॅकग्राऊंड म्युझिकला बसलो, एडिट चांगलं केलं होतं मी. मला एडिट आजही मी एडिटमध्ये मला इतका कॉन्फिडन्स आहे की कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर समजा मी बसलो तर मला कॉन्फिडन्स आहे की मी मला ते निसर्गतः एडिट चांगलं येतं. पण सिनेमाचं दिग्दर्शन नावाची गोष्ट मला येत नव्हती त्याकडे. आत्ता मला त्यावेळेपेक्षा जास्त येतं, एवढंच. त्यावेळी अजिबातच, म्हणजे ते आपण ॲक्टिंग करायला जातो तेव्हा ते सिरियलमध्ये शिकतो ना, मास्टर क्लोज, हे एवढंच येत होतं. बाकी सिनेमा म्हणून जो काही भाव पोचवायचा असतो त्या सगळ्यातून, आणि ते एवढ्या कमी पैशात शक्यही नव्हतं. आणि त्यात दुसरा सिनेमा, 2 सिनेमे, घेतलेलं कर्ज, शेती विकणं, दागिने विकणं, हा सगळा इतरांच्या कथा ऐकल्या होत्या मी. त्याने दागिने विकले, त्याने शेती विकली, तर मी हसायचो, वेडे ते, अरे असं काय करतात का सिनेमे,
असं त्यांना हसायचो आणि ज्यांना हसायचो तेच मी केलं आणि त्याच अवस्थेला मी गेलो. तर हा मोह अनावर होऊन असं काही करू नये कुणी, असं मला वाटतं. त्यातून तुम्हाला परमेश्वर योग्य ती बुद्धी देईलच, पण मला असं वाटतं की हे आपलं क्षेत्र नाही. मी जर 2 रुपये घातले तर किमान 2 रुपये परत मिळवण्यासाठी काय करायचं तेवढी तरी अक्कल पाहिजे. मला तीही नव्हती. आपल्याकडे असं म्हणतात, निर्माता जगला तर पुढे कलाकृती जगतील. पण तुमच्याकडे ते होतं म्हणून तर तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात निर्मिती क्षेत्रामध्ये. मग नेमकं असं काय चुकलं होतं त्याच्यात की ज्याचा इतका मोठा आर्थिक फटका बसला? बरोबर. तू हे बरोबर की निर्माता म्हणून मला जे काही मला करायचं होतं ते मी आणि माझ्या मुलाने केलं आणि उत्तम तऱ्हेने केलं. एकही दिवस असा नाही झाला की ह्या आर्टिस्ट म्हणजे शेड्युलिंग पासून, जेवणाच्या सोयीपासून, पाण्याच्या सोयीपासून, रूम्स पासून सगळं मी आणि माझ्या मुलाने केलं. या बात. तर ते सगळं जुळून आलं व्यवस्थित. ह्याची गाडी कुठल्या तिकडे माणगावला शूटिंग होतं, दिव्यागारला शूटिंग होतं, अमक्या नटाला आज रात्री गाडी गेली पाहिजे, त्याला उद्या सकाळी पिकअप करून त्याला परत त्याला उद्या रात्री ती गाडी गेली पाहिजे वगैरे सगळं प्लॅनिंग आम्ही दोघांनी केलं. बाकी कुणी नाही. सगळं व्यवस्थित, दिग्दर्शनात व्यवस्थित, कॅमेरामॅनशी माझं व्यवस्थित, एडिट आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर मला सवय होती. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जमल्या. दिग्दर्शनातला बारकावा अजिबात जमला नाही आणि दिग्दर्शनातली क्रिएटिव्हिटी अजिबात जमली नाही. हा मायनस भाग झाला. पण त्या काळी सुद्धा OTT प्लॅटफॉर्मवर किंवा इतर कुठल्या तरी मार्गाने विकण्याची जी बुद्धी असते ना, जी बिझनेसचा मेंदू असावा लागतो किंवा जे व्यवहारात वागण्या बोलण्याचे जे काही समोरच्याचा इगो सुखावेल असं बोलता येणं, त्याच्याकडून काम काढून घेता येणं, खोटी स्तुती करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी आज तागायत जमत नाहीत. माझं कुणाशी वाकडं नसतं आणि मी कुणाचाही अनादर करत नाही, अनादर करूच शकत नाही. रादर मला जमत म्हणजे असं कुणाचा अनादर करण्यासारखी व्यक्तिमत्व कोणी असूच शकत नाही. ते जे लोकांना शिकवतात ना की तो जास्त पैसेवाला कमी पैसेवाल्याचा अनादर करतात वगैरे, घाणेरड्या गोष्टी आहेत ह्या. असं कुठल्याही माणसाचं असं मोजमाप जर कराल तर निसर्ग तुम्हाला त्याची शिक्षा डेफिनेटली देईल. पण त्याचबरोबर मला कोणाचा अहंकार सुखावेल असं वागता येत नाही आणि त्यामुळे बरीच माणसं दुरावली. बऱ्याच माणसांनी धडा शिकवायचं ठरवलं, स्वतःला काय समजतो. आणि मला सुरुवातीला ज्या किमती आल्या त्या किमती घेऊ नको, वेळा आहेस, अरे एवढे दिले काय, याच्या डबल मिळाले पाहिजे तुला, असं करून काही लोकांनी खोटे चुकीचे सल्ले दिले. तेव्हाच जर ते पैसे घेतले असते तर माझी सगळी कर्ज फिटली असती, मी नो लॉसवर गेलो असतो. पण आता अशी परिस्थिती आली होती की एक काळ असा होता की घरात 3 लाख रुपये शिल्लक होते आणि 4.5 लाखाचं कर्ज उरलं होतं. म्हणजे मी -1.5 लाख होतो. पण माझ्या कुटुंबाने कधी मला काय केलंस हे असं कधीच रिॲक्ट झालं नाही. बायको फक्त म्हणाली, सांगितलं होतं आपल्याला माहिती नाही त्यात पडू नका, पडलात असं एवढं फक्त म्हणाली आणि मार्गाला लागलो. पण हे किती सालची घटना आहे? 14 मध्ये. आणि किती टोटल लॉस झाला या सगळ्यामध्ये? 1 करोड त्यावेळी. आणि जो लॉस भरून काढण्यासाठी तुम्हाला त्यातले 15 मिळाले फक्त. 1 करोड मध्ये फक्त 15 लाख मिळाले. 85 गेले. बापरे. तर माझ्या फंड ग्रॅच्युटीतली 70% रक्कम गेली. फंड हे गेलं, शेती गेली. शेती कमीच होती आणि कमी भावातली होती. अशी फार भाव मिळण्यातली पाण्याखालची जमीन नव्हती आणि हे गेलं. आईचे आणि बायकोचे थोडे थोडे दागिने, ते म्हणे आम्ही काही घालत नाही, काही नाही, टाक विकून, असं करून मला सहकार्य केलं. हे कोणी करत नाही रे. हे माझ्या कुटुंबाने मला खूप सहकार्य केलं. इंडस्ट्रीतल्या मित्रांनी साथ दिली तेव्हा, किंवा मित्र होते का त्यावेळी हे सगळं जेव्हा झालं तेव्हा इंडस्ट्री? मी अजूनपर्यंत एक गोष्ट पाळली आहे. मित्र या शब्दाची व्याख्या पण मला आता कळत नाही, ते आपण बोलूया त्याच्याबद्दल. पण मी कोणाशी आर्थिक नातं ठेवत नाही. अगदीच नाईलाज झाला होता, एक दोघा मित्रांकडून घेतले होते, त्यांना सांगितलं होतं 2 महिन्यांनी देईन, तर ते मी 15 दिवसात दिले, कारण मला झोप लागत नाही, मला त्याचा ताण येतो. आपण ह्याच्यापेक्षा मी दोन घास कमी खाईन, पण कुणाकडून घेण्याचा ताण येतो, फार येतो, की तो एक कुठेतरी आत्मसन्मानाला धक्का लागतो. आणि प्लस आपली प्रतिमा त्यांच्या मनात काय असेल, त्यांना काय वाटेल. मी त्याला 10 वाजता देतो म्हटलं होतं,
तर 10:30 झाले, त्याला वाटत असेल आता देणारच नाही वगैरे, ह्याचं टेन्शन येऊन मी त्याला 10 फोन करतो, अरे नाही मी येतोय, रस्त्यात अडकलोय काय. हा एक स्वभाव. आणि दुसरं म्हणजे मित्र म्हणजे मला माझ्या मनातलं मोकळेपणाने ज्यांच्याकडे बोलता येतं, कुठली भीती किंवा हा त्याचा गैरवापर करेल ह्याची अशी शंका न येता तो माझा मित्र. त्या पलीकडे मित्राचा फायदा उठवणं, आणि कुणी माझा मित्र म्हणून फायदा उठवला तरी मला ते योग्य वाटत नाही. आज इतकी वर्ष तुम्ही काम करताय मराठी इंडस्ट्रीमध्ये, हिंदीमध्ये. मराठीत आपले खूप कलाकार सहकारी असतात, मित्र झालेत का? नाही झाले. काय कारण असतील त्याची कारणं अशी असतात की आपल्याकडे ना फार व्यावसायिक झालीत माणसं. मी माझं करिअर, मी तुझ्या पुढे, माझं ते, असं थोडासा इगो. प्रत्येकाला स्वतःवर प्रेम असणं ही नॅचरल गोष्ट आहे, रादर असायलाच पाहिजे. स्वतःचा आदर प्रत्येकाला सगळ्यात जास्त करता आला पाहिजे, तर तो दुसऱ्याचा करू शकतो. माझं माझ्यावर प्रेम नसेल तर मी कुणावरही करू शकत नाही, हे योग्यच आहे. पण कुणाचंही स्वतःवर प्रेम फार कमी बसतं आजच्या काळात. कुणीही स्वतःचा आदर फार कमी करतो आजच्या काळात, कारण घराबाहेर किंवा घरात सुद्धा त्याची जन्मापासून मॉन्टेसरीपासून सतत कुणाशी तरी तुलना केली जाते, आणि त्याला कुणाच्या तरी स्पर्धेत आणि त्याला सांगितलं जातं तुला जिंकायचं आहे, नाहीतर आम्ही तुला कमी समजणार, तुला हसणार. आणि प्रत्येकजण 100तल्या 80-90 वेळा हरतो, आणि तो न्यूनगंड घेऊन तो मरेपर्यंत जगतो. काही कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही आहे या जगात. फक्त आणि फक्त सुखाने, जन्मापासून मरेपर्यंत सुखाने जगायचं असेल तर तुलना, स्पर्धा कधी करू नका. ते न्यूनगंड आणि ते ट्रॉमाज घेऊन कधी जगू नका, नाहीतर तुम्ही मनाने सतत भूतकाळात जाल किंवा भविष्यकाळाची चिंता कराल. तुम्ही वर्तमानात असूच शकत नाही, राहूच शकत नाही. आणि वर्तमानात नाही राहिलं तर सुख नाही, आनंद नाही, आणि क्रिएटिव्हिटी नाही, आणि प्रेम नाही. हे प्रेम सुद्धा फक्त वर्तमानातच जन्माला येतं मनात. तर ह्या चारही महत्वाच्या गोष्टी सोडून तुम्हाला जुहूला बंगला मिळाला आणि 50 मर्सिडीज मिळाल्या तर गाडीचा उपयोग नाही, हे कुणी सांगतच नाही. ना कुटुंबामध्ये सांगत, ना शाळेत सांगत, ना कुणी नातेवाईक सांगत. तेव्हा स्वतः कानफाटात खाऊन जेव्हा शिकतात माणसं, शिकलेच तर. कारण आजूबाजूला असं वातावरण आहे की वेगळा विचार केला तरी हसतात लोक. आता मेजॉरिटी आम्ही जसा विचार करतो तसे 100तले 99 करतात, म्हणजे तो मूर्ख. मेजॉरिटी सारखा आम्ही विचार करतो, ह्याच्यातच सगळे सुखी आहेत. कुणालाच कळत नाहीये की आपण स्वतंत्र विचार करायचं विसरलोय, निसर्गाने दिलेली ती शक्ती वाया घालवतोय. आपल्याला सतत कुणाच्या तरी विचारांना फॉलो करायला शिकवतात लहानपणी, आई वडिलांच्या, शिक्षकांच्या, काकाच्या, मामाच्या, थोरल्यांच्या, आणखी भावंडांच्या, आणि मग त्या नेत्यांच्या आणि लेखकांच्या, कवींच्या. काही गरज नाहीये. जे कवींना आणि लेखकांना सापडले ते कुणालाही सापडू शकतं आत डोकावलं तर. फक्त आपलं शिक्षकांनी आणि पालकांनी त्यांना आत बघायला शिकवायला, प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचार म्हणून सांगितलं पाहिजे. आम्ही सांगतो तसं कर म्हणणारे शिक्षक नकोत, आम्ही सांगतो तसं कर म्हणणारे पालक नकोत. हे सगळं जपलं तर खूप फायदा होईल रे, समाज बदलून जाईल. कुणी कुणाशी जळफळाट नाही, काय नाही. मग जळफळाट करायचा किंवा इगो इतका असतो की तुला मी माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी, तू माझ्या ताब्यात नाही राहिलंस तर मी तुझी बदनामी करणार, तुझ्या पाठीमागे वाईट करणार, आणि तुझ्या समोर गोड बोलून तुझ्याशी मात्र चांगलं वागणार, कारण तू मला नुकसान करू नये. इतकं तर तुझ्या मैत्री का झाली नाही या शब्दाचं लांबलचक उत्तर दिलं तू. नंतर त्याचं काय करशील? नाही, अगदी त्याला जोडून एक प्रश्न आहे. आपण मैत्रीविषयी बोलतोय. कशाविषयी? मैत्रीविषयी. मैत्री, जशी मैत्री असते ना, तशी प्रत्येक क्षेत्रात पाय ओढणारी, मागे खेचणारी लोक असतात. अशी लोक वाटायला आली का? आली ना. पण ती समोर आली तेव्हा हसत होती गोड आणि मला मिठ्या मारत होती. तीच उद्या जाऊन पाय ओढणार आहेत आणि माझी बदनामी करणार आहेत, पाठीमागे माझं वाईट करणार आहेत, वाईट चिंतणार आहेत. हे मला कोणी सांगितलं असतं तर मी त्याला चिडलो असतो त्याच्यावर. अरे देवासारखी माणसं त्याच्याबद्दल वाईट बोलतोस, आणि तीच तशी निघाली. आणि हे माझंच नाही, अनेकांचं असंच. तर ही जी अशा तऱ्हेची माणसं असतात ही एक्स्ट्रा गोड असतात. म्हणून मला ना खूप गोड माणसाची भीती वाटते. हा, खरं गोड बोलून काटा. जास्त गोड बोलणारा माणूस भेटला की मला अजूनही भीती वाटते.
गोड बोलणारीच माणसं सगळ्या घातक ठरली. सगळी नसतात तशी, पण कसं ओळखायचं रे? इथे लिहिलंय का कोणाच्या? मी इतके धक्के खाल्लेत की कसं ओळखायचं? जाऊ दे महिनाभर, जाऊ दे वेगवेगळ्या अनुभवातून, मग अंदाज घेऊ त्या माणसाचा, असं ठरवतो मी हल्ली. नाही पटकन. पूर्वी मी 5 मिनिटात विश्वास ठेवायचो, वाहून जायचो त्या माणसात. आता नाही जमत तसं. या इंडस्ट्रीत काम करताना असं कधी झालं की तुमच्याविषयी काही गैरसमज पसरवले गेले, काही अफवा पसरवल्या गेल्या? हे खूप काही. ते तर फार मोठं आयुष्यातलं माझ्याबद्दलची अफवा एक अशी पसरवली गेली, पण नंतर मला कळलं. मी मगाशी तुला म्हटलं ना, तो जो काही करत असतो तो तुझ्या भल्यासाठी करत असतो. माझा हळवेपणा आणि मी काय म्हणतात तरी त्याला पीपल प्लीजर होतो. म्हणजे मी निलेशला आवडलो पाहिजे, मी तुला आवडलो पाहिजे, मी सगळ्यांना आवडलो पाहिजे, यांना पण आवडलं पाहिजे, यांना पण आवडलं पाहिजे, मला ह्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे किती चांगला माणूस आहे यार. त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा चांगलं वागायचं, खूप मदत करायचो, खूप धावपळ करायचो. काय करायचं, तू काळजी करू नको, मी आहे, असं करायचं, सगळं करायचं. हे सगळं मी का करत असेल? मला वाटायचं की मी चांगला माणूस आहे. मला कळत नव्हतं हे मी स्वार्थापोटी करतोय. मला चांगलं म्हणावं म्हणून मी हे करतोय याची मला जाणीव नव्हती. आणि त्याचं फळ मी भोगलं. ह्या सगळ्या माणसांनी माझ्याकडनं जे जे फायदे करायचे ते करून घेतले, आणि पाठीमागे मात्र त्यांना जेलसी वाटत होती. त्यांनी माझी वेगवेगळ्या कारणाने, कुठल्याही कारणाने बदनामी करायला सुरुवात केली. आणि मी रागाने जाऊन त्यांना तोंडावर विचारलं तेव्हा अगदी अक्षरशः पोराबाळांच्या शब्द खाऊन रे, अरे पोराबाळांची तरी नका खाऊ रे. म्हणजे मी कसं ओळखणार की ही घटना घडली, ह्या घटनेचा असा अर्थ लावून त्यांनी बदनामी केली. ही घटना घडली तेव्हा होतं कोण तिथे? फक्त निलेश. म्हणजे जर त्या घटनेचं बदनामी करणार असेल तर दुसरा कोण? निलेश. आणि तो पोराबाळांच्या शब्दा खातो. अरे आपली लेकरं आहेत, त्याच्या शब्दा नका खाऊ रे. काय रे? तर कुठल्या थराला माणसं असतात, आणि काही माणसं खूप कुठल्या थराची चांगली पण असतात. खरंय. आणि ती चांगली माणसं आहेत म्हणूनच जग चांगले चाललंय. जग चाललंय आणि चांगले प्रोजेक्ट पण येत आहेत. हे काय म्हणतात तरी त्याला बॅलन्स. समतोल राहतोय. खरंय. आणि मी जसं म्हटलं की ह्या चांगल्या माणसांमुळे खूप चांगल्या भूमिका तुमच्या वाट्याला आल्या. आता त्या भूमिकांकडे येऊया. त्यातलीच एक सगळ्यांना आवडलेली भूमिका म्हणजे धर्मवीर मधली. धर्मवीर मध्ये पूर्ण प्रवासात तुम्ही दिसलात. ती भूमिका एका वेगळ्या पद्धतीनं हायलाईट झाली, लोकांपर्यंत पोहोचली. त्याचं श्रेय तुम्हालाही आहे, दिग्दर्शक प्रवीण तरडेंनाही आहे. त्यांची खूप चर्चा होती. 100 कोटींचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. त्यांच्यासोबतचा कामाचा अनुभव काय घडलं होतं? तरडेंसोबत नेमकं सेटवर कसं वातावरण होतं? कारण विषय तितकाच गंभीर होता. काय विषय गंभीर होता, आणि माझं त्या कॅरेक्टरसाठी दुसऱ्या एका नटाला निवडण्यात आलं होतं. हो. त्या नटाचा अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला, आणि शूटिंगच्या आधी 3 दिवस मला सांगण्यात आलं की जरा येता का ठाण्याला. मग माझी ती लुक टेस्ट घेतली, आणि मग मला निर्णय तिथेच सांगितलं 5 मिनिटात, नाही तुम्हीच करताय, आणि परवाच शूट आहे, 27ला शूट आहे, 22ला हे घडलं आणि 27ला शूट. तर मला ते कॅरेक्टर काय आहे. तर पहिल्याच दिवशी मी प्रवीण तरडे भेटले. माझी फारशी ओळख नव्हती, पण खूप काम त्यांचं बघून आदर होता. तर प्रेक्षकांनी म्हटलं, अरे सर आलात तुम्ही, क्या बात आहे. म्हटलं काय तू पहिल्यांदा रोल दिलात, आणि ते एवढंसा छोटासा, छोटा, अरे हे बघ काय बोलताय छोटा, अरे बाप रे, मुग्धा म्हणजे केवढं मोठं पात्र आहे ते, अरे बाप रे, दिघे साहेबांना त्यांनी आणलं राजकारणात, त्यांच्यामुळे सगळं झालंय. असं सगळं झाल्यानंतर तर हे सगळं मला ऐकायला मजा वाटत होती. मी व्हॅनिटीत गेलो, को आर्टिस्टना सांगितलं, काय अरे विजय तू पण करतोस? हो म्हटलं मी पण करतो. काय कॅरेक्टर? काहीतरी सॉलिड आहे बाबा. म्हणजे मला आता तरडे भेटले, त्यांनी खूप वर्णन केलं असं मी सगळ्यांना सांगतोय लिटरली. ते सगळे एकमेकांकडे बघून हसत होते. म्हटलं का रे, का हसतात काय? नाही आम्हाला पण असंच सांगितलं. तर दिग्दर्शकाचं हे कामच असतं की प्रत्येक नटाने त्याच्या पात्रावर प्रेम केलं पाहिजे. हे चांगल्या दिग्दर्शकाला माहीत असतं की तो स्वतःच्या कॅरेक्टरला जज कधी करू नका. म्हणजे मी जर एखाद्या घाणेरड्या वाईटात वाईट माणसाची भूमिका करत असेल तरी तो जो कोणी माणूस असेल तो स्वतःवर प्रेम करणाराच असतो. त्यामुळे विलन सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवरच करतो. मी वाईट माणूस आहे म्हणणाऱ्याला विलन नाही म्हणत. तो हिरो होण्याकडे कल असतो, त्याचा सात्विक होण्याकडे कल असतो.
आणि नाही, तरडे म्हणाले ते तितकंच खरं आहे, कारण की त्या संपूर्ण चित्रपटात मोदांचं पात्र खरंच खूप महत्त्वाचं आहे. अनेक टर्निंग पॉईंट्स त्या सिनेमात असे दाखवले होते जिथे मोदा काय निर्णय घेणार याची उत्कंठा प्रेक्षक म्हणून ती जिवंत होती सिनेमा संपेपर्यंत. हेच जे म्हणाले ना, आम्हाला पण तसंच सांगितलंय, त्यांचेही रोल तसेच होते. म्हणजे त्यांनाही खोटं नव्हतं सांगितलं. वाडकर होता, जयवंत वाडकर आपले, आणखी ह्याचा पण रोल चांगला होता आपला दीपक करंजीकर. दीपक करंजी. त्याचाही रोल चांगला होता. सगळ्यांचे रोल चांगले होते. त्यांनी कुणालाही खोटं सांगितलं नाही. मला सगळ्यात आवडते ती त्यांची सांगायची पद्धत, पॉझिटिव्हली, की नटाला पॉझिटिव्हिटी देणं, की तो नट त्या पात्राच्या प्रेमात पडायला हवा. खरंय. असं म्हणतात की तरडे खूप श्रम करून घेतात किंवा त्याचा पूर्ण ते पात्र पिळून काढतात किंवा त्यांचा एक दरारा असतो सेटवरती. तो त्यांचा दरारा त्यांच्या टीमवर असतो, सगळ्या टीमवर असतो, पण ते नटांना नेहमी रिलॅक्स ठेवतात. क्या बात आहे. ज्यांना जे दिसणार आहेत स्क्रीनवर त्यांच्या चेहऱ्यावर काही ताण दिसता कामा नये, हे त्या अनुभवी दिग्दर्शक म्हणून त्यांना माहिती आहे. क्या बात आहे. वा, खूप चांगला. मुलाखतीची सुरुवात झाली होती फरारी की सवारीमुळे. त्यातला आपण उल्लेख केला होता. त्या सिनेमामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळं वळण मिळालं असं आपण म्हणालो. त्यातली आठवण, कारण की त्याच्यात अर्थात शर्मन जोशी, विद्या बालन खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तो सिनेमा पुढे गेला आणि मराठी माणसाचा सिनेमा. आता राजेश मापुसकरांना शतशः आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. रोहन मापुसकर कास्टिंग करत होता. पहिल्या वेळी मी कास्टिंगला गेलो तर मला एका वाक्याचा रोल होता. ऑडिशनला बोलवलं, मी गेलो जुहूला. एका वाक्याचा रोल होता, लगेच पास. पण त्यांनी ऑडिशन बघितल्यानंतर ठरवलं की नाही, ह्यांना एक 4 वाक्यांचा देऊया. मग तो 4 वाक्यांची ऑडिशन घेतली, त्याचीही पास झालं. मग त्यांची मीटिंग झाली. त्यांच्या ऑडिशन्स विनोद चोप्रा बघायचे, राजू हिरानी बघायचे, त्यांची चर्चा करायचे. त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी ठरवलं की ह्या मोठ्या पात्रासाठी आपण या माणसाला ट्राय करूया. मग त्यांनी माझी त्याच्यासाठी ऑडिशन घेतली. ते त्यांना आवडली, तरीसुद्धा त्यांनी आणखी घेतली. मग त्यांनी 3री घेतली. मग त्यांना असं वाटलं की हा माणूस इथे ऑडिशनला करतोय, प्रत्यक्ष सेटवर. मग त्यांनी काय केलं, कोळीवाड्यात एक 100-125 माणसं गोळा केली, एक हॉल बुक केला. त्या हॉलमध्ये सांगितलं मला, इथून आम्ही कट म्हणेपर्यंत तुम्ही तुमचं पात्र सोडायचं नाही, या कोळीवाड्यातले तुमची माणसं आहेत त्यांच्याशी बोलत राहायचं. मी 1-1.25 त्यांच्याशी बोलत होतो, त्या पात्रच पकडून, ते कॅरेक्टर पकडून. त्याचं रेकॉर्डिंग जाऊन त्यांनी सगळ्यांनी बघितलं आणि मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. हे एवढं सगळं केलं, काळजी घेतली, आणि एवढं सगळं करून पहिल्याच सीनला मी माती खाल्ली. पहिल्याच सीनला माझा रिटेक झाला. ती बंदूक अशी धरायची होती, कॅमेरा एवढाच होता, एवढ्यात ती बंदूक हल्ली की ते नेमकं ते असं करताना ते फार तांत्रिक गोष्टी असतात. आता जे अभिनय करतात त्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती असल्यामुळे ते बाकीच्यांना नाही सांगताय. तर ते हल्लं तर रिटेक झालं ते असं. आणि ते रिटेक झाल्यानंतर दोघांच्या रिॲक्शन्स अशा झाल्या की मी अरे बापरे. मग मला मापुसकर हे हरकत नाही, त्या दिवशी बमन पहिला दिवस होता, 22 रिटेक केले त्याने, पहिल्या दिवशी होता असं वगैरे करून तुम्हाला मला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. आणि मग माझा तो टेक ओके झाला. त्यानंतर अख्ख्या सिनेमात एकही रिटेक नाही. फक्त विद्या बालनबरोबर 3 रात्री गाणं शूट होतं. आणि मी 3 रात्रीपैकी 2 रात्री अख्खी रात्र जागून झाली तरी त्यांचंच शूट चाललं होतं. माझ्याबरोबर विद्याचं एक कडवं ठरलं होतं. ते 3ऱ्या दिवशी 1:30-2 वाजता, अरे काय आज तरी नंबर लागतोय का म्हणून मी व्हॅनिटीत जाऊन झोपलो आणि 2:30-3:45 सर, अर्ध्या झोपेत गेलो, ना टचअप केला ना काही केला, कारण त्यांना सकाळ झाली तर ते होणार नाही कडवं म्हणून. आणि मग डान्स डायरेक्टर आले, देखिए ये ऐसा करेंगे, ये विद्या जी ऐसा करेंगे, ये हाथ आप ऐसा रखेंगे, वो ऐसे करेंगे. आणि विद्या बालन बिचारी मला प्रोत्साहन देतो, नाही वो कर देंगे, वो डोंट वरी सर, नो प्रॉब्लेम सर, आपण कर देंगे, असं मला ती प्रोत्साहन देते. कारण तिला कळतंय की या माणसाला नाचाचा कॉन्फिडन्स
नाही, ह्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहे. आणि एवढं सगळं करून मी माती परत खाल्ली. त्याच्यानंतर एक 15 मिनिटानंतर डान्स डिरेक्टरच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसाकडनं भलतेच अपेक्षा करतोय. ते म्हणाले, सर डोंट वरी, तुमचा एक वेगळा आम्ही एकटाच नाचताय असा घेऊ, दोघांचं नाचणं आता राहू द्या. तर असं झालं ते. एनिवेज, पण खरं तेव्हाही विद्या बालनचं खूप नाव होतं, तिच्या अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदल होता, आणि अशा अभिनेत्री सोबत आपल्याला काम करायला मिळणं ही सुद्धा एक कलाकार म्हणून खूप मोठी नाही गोष्ट होती. होतं कसं की मी जर भेटलो, आता बच्चन साहेबांबरोबर मी काम केलं पहिल्या दिवशी, मला त्या मुद्द्याकडे यायचंच होतं. हो मी असून असेच बघत होतो. बच्चन साहेब ते हल्ले, रनवेमध्ये. त्यांनी तिकडे हल्ले, त्यांनी असं जसं बघितलं तर कुठे बघतात म्हणून आम्ही बघायचो सगळेच. आम्ही असं इतकं लहानपणापासून ना रे, ते दिवार आणि ते डॉन आणि ते त्रिशूळ, मला ते त्यांचे बारीक बारीक सीन्स आठवतात. शोले काय काय काय, तो माणूस आपल्या डोळ्यासमोर इथे बसला आणि 8 दिवस रोज काय करायचं. पण दुसऱ्या दिवशी कमी होतं, ते तिसऱ्या दिवशी कमी होतं, चौथ्या दिवशी कमी होतं. म्हणजे असं नाही होत ना, तो ऑस्ट्रक होणं हा प्रकार जो असतो, कमी होत जातो ना. ऑच होतं नॉर्मल, भारावले पण थोडं थोडं. भारावले पण कमी होत जातं. आणि त्यांचं वागणं पण असंच असतं, ते काही दिवार मधल्यासारखे येत नाहीत ना, ते नॉर्मल बोलतात, नॉर्मल वागतात. त्यांचं वागणंच जर इतकं नॉर्मल असतं तर आपल्याला लक्षात येतं की अरे नाही, ते शोले मधले नाही, ते हे तिकडे ते जुहूच्या बंगल्यातले आहेत, ते जलसा मधले. ते कळायला लागतं. म्हणजे आपण ह्या क्षेत्रातली माणसं असून सुद्धा जर एवढं आपल्यावर परिणाम होतो, तर बाहेरच्या माणसांवर किती होत असेल. पण रनवेचं कास्टिंग कसं झालं होतं, आणि तुम्हाला माहिती असंच होतं की आपल्याला घरून- अमिताभजींसोबत काम करायचं? हो, नाही ते आधीच सांगितलं होतं, पण मला फोनच असा आलाय की ऑडिशन चाहिए आपकी, देंगे क्या. तर घरी बसून द्यायची होती, दिली आणि विसरून जा. आम्ही आता ऑडिशन देतो ना, तर ते विसरून जाण्यात फायदा असतो, कारण ते कळवत नाहीत बऱ्याचदा, तुम्ही नाही सिलेक्ट झालात वगैरे. तर म्हणून आता आम्ही त्रास होऊ नये म्हणून विसरून, नेहमीसारखं विसरून गेलो. अमिताभजींसोबत त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचा सीनही होता. हो, सीनही होता, अगदी सीन वगैरे. तर मला त्याने ऑडिशन पाठवलं, तर विसरल्यानंतर एक दिवशी असा की अजय सर को आपकी ऑडिशन्स पसंद आ गई, तो आपकी डेट्स कैसी आहे. म्हणजे डेट्स सगळ्या काय, बाकीचं सगळं मोडून तोडून तुला देतो, मारी तू डेट्स काय विचारतो. मी काय फार मोठा असं कोणतरी असल्यासारखं, मला बच्चन साहेबांबरोबर काम करायचं तर मी बाकीचं सगळं सोडेन रे, तर तू मला सांग फक्त. तर हा माझा उत्साहाचा फायदा घेऊन त्यांनी बजेट कमी, ते असं शिकत जातो ना माणूस की याला गरज आहे, आता हा नाही म्हणणार नाही कमी पैसे सांगितले तरी. तर ते तिथं फसलो. पण मला त्याचं काही फरक पडत नव्हतं. मला असं बच्चन साहेब कधी भेटतो. बरं, बमन त्यांच्याबरोबर आधी मी सिनेमा केला होता, तो बमन अगदी देव माणूस. बमन इराणी हा देव माणूस. म्हणजे गप्प बसलात तुम्ही तरी काय झालंय, काय तू आज गप्प का, तू काय, असं नवीन ओळख झालेल्या माणसालाही तो विचारतो. क्या बात आहे. इतका चांगला माणूस आहे तो, खूप चांगला. आता त्याचं मी वर्णन करून नाही कळणार तो चांगला. अगदी ते अनुभवातच आपल्याला कळत जातं. अमिताभजी जेव्हा समोर आले तेव्हाची अवस्था आठवतीये का? पहिल्यांदा समोर दिसले ते, तेव्हा लकीली पहिल्याच वेळी इतक्या समोर नव्हते आले. ते त्या खिडकी एवढे होते, तेवढ्या लांब होते. तर इकडे धडधडत होतो माझ्या, ढापटूप असं होतं. तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नॉर्मल झालं. मग नंतर ते गप्पा मारा, ते तिकडनं यायचे, आम्ही इथे बसलो होतो, इथे बमन, इथे ती पोरगी होती, काय तिचं प्रियांका धर का काहीतरी नाव होतं, आणि त्याच्या बाजूला, मागच्या बाजूला मी इथे. तर असे, तर ते गप्पा मारताना ते थट्टा मस्करी ते काय करतात, सतत आपली स्क्रिप्ट आणि आपला कॅमेरा, आणि मी काय, अजय मैं अगर यहाँ से जाऊँगा, ये यहाँ, अच्छा ये कॅमेरा मुझे, अच्छा ठीक आहे, ओके असं म्हणून मग ते आपली स्क्रिप्ट घेऊन स्वतःच तालीम करत बसतात एकटे. हो, आणि आम्ही 4 कामं मिळायला लागली तर आम्ही निवांत बसले, आमचा सीन पण आम्ही वाचत नाही. आपल्यालाच लाज वाटते. पण मग त्याचा ताण आला किंवा कंटाळा आला, कारण त्यांचं वय 80च्या वर, ताण आला किंवा कंटाळा आला की ते शोधतात, चला आता निलेशशी जरा थट्टा करूया. मग ते निलेशकडे जातात, थट्टा करतात. तर हा त्यांचा चेहरा बाहेरच्या कुणाला दिसत नाही, आम्हाला तो दिसला लकीली.
गप्पा. आणि मग मध्येच तिकडे अजय हमें आपसे बहुत शिकायत है. क्या हुआ सर? आपने नीलेश की तारीफ की, आपने इनकी तारीफ की, आज तक आपने मेरी तारीफ नहीं की. वा. तर अजय म्हणाले सर मेरी औकात ही नहीं आपकी तारीफ करने की वगैरे असं कर. अरे चल एक क्षण असं करून त्याने क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांच्या कॉमेडीच्या जगतात एक नाव खूप मोठं आहे सध्या, ते म्हणजे भाऊ कदम. हो. पण त्या माणसानं अनेकदा असा उल्लेख केलाय की आज मी जे काही आहे त्याच्या सुरुवातीला मला विजय निकमने खूप सपोर्ट केलाय किंवा विजयने मला खूप पाठिंबा दिलाय, त्याच्यामुळे मी इतक्या धीटाईनं ह्या क्षेत्रात उडी मारू शकलो किंवा अभिनय क्षेत्रात इतकं झोकून काम करू शकलो. हे काय आहे नेमकं? भाऊचा हा मोठेपणा आहे. मुद्दा असा आहे की भाऊसारखं टॅलेंट, भाऊसारखं युनिक टॅलेंट असलेला माणूस तुमच्या महाराष्ट्रात माहितीचा आहे का? इतका बॉडी लँग्वेजमध्ये त्याला निसर्गाने भरपूर दिला. इनोसंट आणि ते सगळं. इनोसंट आणि ते सगळं त्याचा जो युनिकनेस आहे तो त्याचा USP आहे. बरोबर आहे. आता असा माणूस माझ्याकडे पहिल्यांदा फुल लेंथ नाटक केलं म्हणून त्याने मला श्रेय देणं हे चुकीचं आहे. उलट तो नाटकात असल्यामुळे माझं नाटक चांगलं वाटलं लोकांना. त्यामुळे भाऊचा मोठेपणा आहे त्याने मला श्रेय देणं, पण मी ते घ्यायचं की नाही हे मला प्रामाणिकपणे ठरवावं लागेल, कारण ते तसं नाही आहे. माझ्याकडे भरपूर अशी मुलं काम करून गेली, ते पण सगळ्यांनी तुम्ही त्यांना सल्लाही दिला होता की तू आता ह्याच्यातच पुढे सगळं कर म्हणून. हां नाही ते सल्ला दिला होता. परत मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरच्यांचा विरोध होता त्याला या सगळ्या अभिनय क्षेत्रात, क्षेत्राला. कारण घरी जरा गरज होती, त्यांनी दुसरीकडे काम करून कमवायची वगैरे वगैरे. आई, भाऊ, बायको सगळ्यांना विनंती केली की याला निसर्गाने खूप टॅलेंट दिलंय, याला जे दिलंय ते फार कमी लोकांना मिळतं, तुम्ही त्याला आणखी मग त्यांनी ठरवलं की बरं आम्ही याला 2 वर्ष देतो. तर म्हणाला ठीक आहे. मग त्या 2 वर्षात तर काय भाऊने परत मागे वळून बघायची गरजच नाही. क्या बात. भाऊ कदम सारखी अशी कुठली मंडळी आहेत कला क्षेत्रात जे आता काम करतायत, जी तुमच्या संघात तुमच्या सोबत होती किंवा तुमच्यासोबत नाही ज्यांनी बरीच. आता त्यानंतर संदेश जाधव, तो डोंबिवली फास्टमध्ये तुम्ही, संदेश उपशाम, अनुपमा ताकमोगे, माधवी जुवेकर, रमेश वाणी, सुनील जाधव, आणखी अशी शैला सावंत, किती वर्षा दांदळे, ही सगळी आमच्या ग्रुपची माणसं. नाटकाच्या ग्रुपची माणसं. नाटकाचा आणि जो म्हणजे हा ग्रुप कामापासूनचा की नाही हा म्युन्सिपालिटीच्या बाहेरचा व्यावसायिक मधला? नाही. एकता संघ नावाचं एक बॅनर आम्ही दुसऱ्यांकडून घेतलं आणि त्याच्यातून आम्ही म्युन्सिपालिटीच्या बाहेर जेव्हा राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करायचो किंवा प्रायोगिक एकांकिका काही करायचो तेव्हा त्या एकता संघातर्फे करायचो. तर त्याच्यातली ही सगळी मंडळी, मग ही राज्यनाट्य स्पर्धेसाठी एकत्र आलेली सगळी मंडळी, आम्ही एकत्र शिकलो एकमेकांकडून सगळं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, ते म्हणजे तुमच्या आयुष्यातली शायनिंग मुमेंट. आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या असा एक टप्पा येतो की जेव्हा आपलं आयुष्य उजळून जातं, आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटतं की आयुष्य बदललंय, चांगल्या अर्थानं आपण शाईन होतो. अशी कुठली शाईन मुमेंट आहे जी तुम्हाला आज सांगावीशी वाटते? करिअर वाईज सांगू का प्रत्यक्ष भावनिक आयुष्यातली सांगू? दोन्ही. करिअर वाईज माझ्या मते मला असं वाटतं की 2-3 सांगतो मी. एक तर मला ज्या दिवशी कळलं की मला थोडंफार लिहिता येतं, ज्या दिवशी कळलं मला थोडंफार अभिनय येतो आणि ज्या दिवशी कळलं मला थोडंफार दिग्दर्शन येतं, ते माझ्यासाठी माझं आकाश मोठं झालं. यापूर्वी माझं आकाश एवढं होतं, आता ते एवढं झालं. आणि त्यामुळे क्रिएटिव्ह प्रोबॅबिलिटीज, क्रिएटिव्ह पॉसिबिलिटीज माझ्या मनात वाढल्या. तो भाग झाला. आणि नंतर मला 4-4 नट म्हणून हा माणसाला घेतलं पाहिजे बरं का आपल्या सिनेमात, असं वाटण्यासारखे रोल्स जेव्हा जेव्हा कोणी दिले, त्यावेळी तो माझा स्वार्थी भाग झाला. आणि खाजगी आयुष्यात सांगायचं तर माझं लग्न झालं आणि माझी बायको, जिने माझ्या आयुष्यात म्हणजे आमच्या दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा एकमेकांवर खूप परिणाम झाला. तिच्याकडनं मी आयुष्यात खूप शिकलो आणि माझ्याकडनं ती शिकली असं ती म्हणते. मला काही दिसत नाही तशी पण आम्ही खूप, मला तिच्यामुळे मी आज जो आहे तो तिच्यामुळे आणि माझ्या 2 लाडक्या मुलांमुळे.
माझी लेक जी लग्न करून आता अमेरिकेत असते आणि माझा मुलगा जो माझ्याबरोबर असतो, ह्या दोघांनी माझ्या आयुष्याला 4 चांद लावले. म्हणजे दोघे असून त्यांनी 10 चांद लावले. असे आमच्या कुटुंबातच त्यांनी एवढा आनंद निर्माण केला. आणि हे परत परमेश्वर. विजय निकम यांच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्याच. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड नक्की स्कॅन करा आणि PNGचे दागिने खरेदी करा. हा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दिलेल्या PNGच्या लिंकवर नक्की क्लिक करा. धन्यवाद. आपल्या आयुष्यातल्या यशाचं श्रेय एखाद्याला मोठ्या मनाने देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि या संपूर्ण मुलाखतीचा हा गाभा आहे की आता दिलेलं पत्नीला क्रेडिट असू दे किंवा आयुष्यातल्या अनेक चांगल्या घटना ज्या ज्या माणसांनी साथ दिली त्यांच्याविषयी तुम्ही भरभरून बोललात. हा मनाचा मोठेपणा फार महत्त्वाचा असतो आणि अशी व्यक्ती जेव्हा समोर गप्पा मारायला असते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या गप्पा कॅन्डिड होतात. सर, खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून राजश्री मराठीवर आलात आणि इतक्या सुंदर गप्पा केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा आभारी. तुमचेही आभार. मला ही संधी दिलीत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा एक मार्ग दिलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.